मध्ये तुम्हाला कल्पना असेल जसं दुबई वगैरे मध्ये तिथे सुद्धा इंडियामध्ये जीएसटी आल्यानंतर जवळपास 6 महिन्याच्या नंतर कालांतराने त्यांनी सुद्धा वॅट इंट्रोड्यूस केला होता. तर आम्ही तिथे सुद्धा वॅटचं इम्प्लिमेंटेशन खूप क्लोजली बघितलं. मी जवळपास 6-8 महिने दुबईला होतो, 3 महिने ओमानला होतो, बहरेनला होतो. तर त्या सर्व जेवढा एक्सपिरियन्स आम्हाला जीएसटी आणि वॅट इम्प्लिमेंटेशनचा आहे तो आजच्या आपण ट्रेनिंगमध्ये आणि पुढच्या काही ट्रेनिंगमध्ये आम्ही प्रयत्न करू की कसा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच आपल्याला कल्पना असेल की आता आपण एवढे मला वाटतं 1 वर्ष झाले जवळपास आपण सर्वजण वेबिनार अटेंड करतो रेग्युलरली. तर सिच्युएशन सगळ्याच पार्टिसिपंटची अशी असते की जवळपास वेबिनार अटेंड केल्यानंतर सब्जेक्टला काहीच महसूस नाही कर सकता, म्हणजे त्याला काहीच महसूस होत नाही. तर तसं न होऊ देता आपला ह्या वेबिनारचा आपण असा ऑब्जेक्टिव्ह ठेवूया की जेवढं जमेल तेवढं पार्टिसिपेशन आपण करवाया तुमच्या सर्वांकडून अपेक्षित मी ठेवेल. आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला जे काही प्रश्न असतील, जेवढे काही प्रश्न असतील तेवढ्या प्रश्नाची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आज एवढं सांगू इच्छितो आता सुरुवातीला की आपण ज्यावेळेस 2 ते 2.5 तास आता स्पेंड करणार आहेत आपण या एका टॉपिकवर जीएसटी आणि रिलेटेड जे आपले डिस्कशन करणार आहे. म्हणजे आता 2:30 वाजता 2-2:30 वाजता जे तुमचं अंडरस्टँडिंग आहे जीएसटीचं 2 इश्यू होते अच्छा. सर. एक तर मकरंद होता सर, की आवाज येतोय? थोडं व्हॉट्सअप ग्रुपवर हॅलो? भरपूर करतायत की ते फोन येतात सारखे डीलरचे, मग काय करायचं, मग आमचं हॅलो? डिस्कनेक्ट होतं. सेकंड थिंग मला ते सर आवाज येतोय तुमचा? हॅलो, हा, नाऊ वी कॅन डिस्कस करू आता. तर मला वाटतं हा एक आजकाल टीम्स आणि झूमचा प्रॉब्लेम राहतो की कधी कधी दुसरे सुद्धा आवाज वगैरे काय आपल्याला ऐकायला भेटतात. तर आपण आता आज असं डिस्कस करूया सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह म्हणून की 2-2.5 तासानंतर जे आत्ता जेवढं आपलं अंडरस्टँडिंग आहे जीएसटीचं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी बेटर अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, माझं सुद्धा आणि तुमचं सुद्धा. तर चला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर आज आपण जो सुरुवातीला जो पॉईंट आपण डिस्कस करू काही नेक्स्ट कपल ऑफ स्लाइड्समध्ये, तर ऑब्जेक्टिव्ह हा आहे की पहिल्यांदा आपण समजून घेऊ की सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, बॉम्बे सेल टॅक्स ऍक्ट हे कसे ओव्हरऑल म्हणजे आपण ग्रो झाले. बरोबर आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की 1944 मध्ये एक्साईज ऍक्ट, सेंट्रल एक्साईज ऍक्ट पहिल्यांदा ज्यावेळेस कन्सॉलिडेट केला गेला. कन्सॉलिडेट म्हणजे त्यावेळेस जवळपास 11 वेगवेगळे ऍक्ट होते. एक्साईज सॉल्टवर सुद्धा होता, एक्साईज वेगवेगळ्या प्रोडक्टवर होता. तर सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रोडक्टवर एक्साईज ड्युटी जी लागायची त्यांचे वेगवेगळे ऍक्ट होते. बरोबर आहे. ते सगळे ऍक्ट कन्सॉलिडेट करून आपण एक एक्साईज लॉ बनवला 1944 ला. त्यानंतर 1959 ला आपल्याला कल्पना असेल बॉम्बे सेल टॅक्स आला. 1994 ला सर्व्हिस टॅक्स आला. हे जे मागचे 60-70 वर्ष आपण जर बघितलं असाल तर हा एरा ऑफ एक्सपान्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे एरा ऑफ एक्सपान्शन म्हणजे काय की पहिल्यांदा एक्साईज होता, त्याच्यानंतर सेल टॅक्स आला, त्याच्यानंतर सर्व्हिस टॅक्स आला. म्हणजे नवीन नवीन टॅक्सेस येत गेले. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतो की वेगवेगळे ज्यावेळेस टॅक्सेस येतात नॅचरली 2 टाईपचं कन्सॉलिडेशन त्या टॅक्सेसमध्ये होतं. जसं आपण म्हणालो की एक्साईजमध्ये 1944 ला जवळपास 10 वेगवेगळे सेंट्रल एक्साईज ऍक्ट होते गव्हर्नमेंटचे, 11 वेगवेगळे रूल्स होते आणि 5 ऍक्ट होते सॉल्टच्या संदर्भामध्ये. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गांधीजींनी सॉल्टच्या संदर्भात जेवढं कार्य केलं आणि त्यानंतर मग सॉल्टवरचा एक्साईज ड्युटी काढल्या गेला. बरोबर आहे. तर त्याच्या आधी 5 वेगवेगळे ऍक्ट होते सॉल्टच्या संदर्भामध्ये. तर हे सगळे ऍक्ट कन्सॉलिडेट करून सेंट्रल एक्साईज ऍक्ट 1944 हा अंमलात आणला गेला. त्यानंतर बॉम्बे सेल टॅक्स ऍक्ट आणला गेला जो 1959 ला जसं आपण म्हणालो. बरोबर आहे. ऑब्व्हियसली त्याच्यासोबत सेंट्रल सेल टॅक्स सुद्धा आलाच त्याच्यासोबत पॅरलली. नंतर 1994 ला आपण सर्व्हिस टॅक्स लॉ आणला. तर ज्यावेळेस हे वेगवेगळे लॉ आणले गेले नॅचरली प्रत्येक जो टॅक्सपेअर असतो टॅक्सपेअर सुद्धा त्याची इच्छा असते की ते मी कमीत कमी टॅक्स पे करायला पाहिजे. ज्यावेळेस की गव्हर्नमेंटची इच्छा असते एखाद्या टॅक्सपेअरनं जास्तीत जास्त टॅक्स पे करायला पाहिजे. त्यामुळे होतं काय की कधी सुद्धा भरपूरदा असं बघितलेलं आलेलं आहे की टॅक्सपेयर जो आहे आणि टॅक्स ऑथॉरिटी या दोघांमध्ये एखाद्या कोणत्या विषयावर डिबेट होते. बरोबर आहे. तसं एक्साईज लॉ मध्ये भरपूरदा झालं की एक्साईज मध्ये एक बेसिक क्वेश्चन विचारला गेला की जे धारा ऑइल तुम्हाला सर्वांना आठवत असेल की 1990च्या जवळपास ऑइल हे जे आहे रिफाईन स्वरूपात यायला लागलं. त्याच्या आधी तर आपण घाण्यावर जायचो, तेलाच्या घाण्यावर, आणि आपण तेल विकत घेत होतो. तर त्याच्यानंतर रिफाईन ऑइल हे जास्त प्रचलित झालं. तर रिफाईन ऑइल वाली जी कंपनी होती धारा जशी कंपनी आहे ते काय करायचे
होलसेलमध्ये ऑइल घ्यायचं, त्याला प्युरिफाय करायचं, म्हणजे डबल रिफाईन, सिंगल रिफाईन वगैरे, ट्रिपल रिफाईन असं, म्हणजे फक्त प्युरिफाय करायचे आणि नंतर ते ऑइल होलसेलचं घेतलेलं ऑइल रिटेलमध्ये ते विकायचे. तर एक्साईज डिपार्टमेंट त्यांच्यावर अलिगेशन केलं की तुम्ही एक्साईज ड्युटी भरा, कारण की तुम्ही नवीन ऑइल बनवत आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चर करत आहेत. तर धारा कंपनीने एक्साईज ड्युटी पे नव्हती केली. त्यांनी आर्ग्युमेंट घेतलं की आम्ही एक ऑइल घेतो आणि त्याच्यातला फक्त कचरा काढतो, त्यामुळे ऑइल हे ऑइलच राहतं, त्याच्यामुळे त्याच्यावर एक्साईज ड्युटी लागणार नाही. आणि धारासारख्या ज्या कंपन्या होत्या ह्या जिंकल्या सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने म्हणलं की ऑइल जे तुम्ही घेताय ते ऑइलच विकताय, फक्त त्याला प्युरिफाय करताय, त्याच्यामुळे त्या ऑइलवर एक्साईज ड्युटी लागणार नाही. कारण की जे ऑइल आहे त्याच्यावर एक्साईज ड्युटी कधी लागेल, जर एखादं नवीन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केलं तर तुम्ही, म्हणजे तुम्ही रबर घेतला आणि त्याची चेअर बनवली, प्लास्टिक घेतलं आणि त्याचा टेबल बनवला, तर त्याच्यावर फक्त मॅन्युफॅक्चरिंग लागेल, कारण की नवीन एक प्रोडक्ट बनतोय. सिमिलरली बॉम्बे सेल टॅक्स ऍक्ट मध्ये सुद्धा सिमिलर टाईपचे भरपूर साऱ्या फाईट झाल्या, बरोबर आहे, भरपूर सारे डिबेट झाले. जसं की एक कंपनी होती एव्ही मय्यप्पन म्हणून, त्यांनी ट्रक विकत होते. नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं, मला वाटतं मे बी कन्सल्टंटनच एखाद्या, की तुम्ही ट्रक सेल नका करू, तुम्ही ट्रक लीजवर द्या, 99 इयरच्या लीजवर द्या. मग त्यांनी ट्रक 99 इयरच्या लीजवर दिले आणि त्यांनी सेल टॅक्स भरला नाही. हा मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टाने म्हणलं की सेल टॅक्स जो लागतो तो सेलवर लागतो, तो लीजवर लागत नाही, म्हणजे परत तो टॅक्सपेअर तिथे जिंकला. तर अशा प्रकारचे ज्यावेळेस वेगवेगळे मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत जात होते आणि गव्हर्नमेंटच्या विरोधात काही काही डिसिजन येत होते, तर गव्हर्नमेंटला लक्षात आलं की बाबा आपला पर्पज आहे गव्हर्नमेंट एक्साईज ड्युटी कलेक्ट करण्याचा आहे, सेल टॅक्स कलेक्ट करण्याचा आहे, सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करण्याचा आहे. जर आपल्याला हे कलेक्ट करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला नवीन काही कन्सेप्ट आणावे लागतात. आणि त्यानुसारच आपल्या सर्वांना कल्पना असेल, 1982 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून गव्हर्नमेंटनं डीम्ड सेल नावाचा कन्सेप्ट आणला. सिमिलरली एक्साईज मध्ये डीम्ड मॅन्युफॅक्चर नावाचा कन्सेप्ट आला आणि सर्व्हिस टॅक्स मध्ये डिक्लेअर्ड सर्व्हिस नावाचा कन्सेप्ट आला. तर हे कन्सेप्ट काय म्हणत होते की जर एखाद्याने लीज ट्रान्झॅक्शन जरी केलं तरी सुद्धा त्याला सेल मानला जाईल आणि डीम्ड टू बी सेल मानला जाईल आणि त्याच्यावर सेल टॅक्स भरावा लागेल. म्हणजे ज्यावेळेस एखादा नवीन लॉ येतो तर नॅचरली लोक वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर गव्हर्नमेंट तो लॉ थोडा अमेंड करतो, चेंज करतो, डीम्ड नावाचा कन्सेप्ट आणतो, डीम सेल, त्याला डीमिंग फिक्शन म्हणतात, आणि त्या ऍक्टिव्हिटीला ट्रॅक्स करायचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे त्या लॉ मध्ये, म्हणजे एक्साईज लॉ मध्ये काही रिफॉर्म आले डीम मॅन्युफॅक्चरचे, सेल टॅक्स मध्ये डीम्ड सेलचा मोठा रिफॉर्म आला, सर्व्हिस टॅक्स मध्ये सुद्धा निगेटिव्ह लिस्ट रेजिम वगैरे नावाचे कन्सेप्ट आले. तर हे सर्व होताना जवळपास 73 वर्ष हे संपले. 1944 ते 2017 पर्यंत जवळपास 73 वर्ष लागले आपल्याला हे सगळं करताना, बरोबर आहे. पण त्यानंतर सर्वांना वाटलं की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त हे मॅन्युफॅक्चरिंगवर टॅक्स लावतंय, स्टेट गव्हर्नमेंट फक्त सेल ऍक्टिव्हिटीवर टॅक्स लावतोय आणि सेंट्रल गव्हर्नमेंट परत ॲडिशनली सर्व्हिसेस सेक्टरवर जेवढा काही टॅक्स आहे ते सगळं सर्व्हिसेस सेक्टरचा टॅक्स सुद्धा हे सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन जाते. मग सर्व जणांचं डिबेट झालं, डिस्कशन झालं आणि त्यातून एवढं निघालं की आता आपण जी ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे कोणी ट्रेडर असू द्या, कोणी मॅन्युफॅक्चरर असू द्या का सर्व्हिस प्रोव्हायडर असू द्या, या तिघांनी सुद्धा जे आज वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स पे करतात, मॅन्युफॅक्चरर एक्साईज ड्युटी आणि वॅट भरतो, ट्रेडर हा फक्त वॅट भरतो आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो सर्व्हिस टॅक्स भरतो. तर त्यांच्या नेचर ऑफ ऍक्टिव्हिटीवर टॅक्स न लावता त्यांची काही पण ऍक्टिव्हिटी असू द्या, म्हणजे ते मॅन्युफॅक्चरर असू द्या, ते ट्रेडर असू द्या किंवा ते सर्व्हिस प्रोव्हायडर असू द्या, या तिन्ही ऍक्टिव्हिटीवर आपण जीएसटी लावू. कारण की गव्हर्नमेंट म्हणत होता आमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ॲज अ गव्हर्नमेंट आम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा. मग त्या नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्या माणसाची नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी काय, तो परचेस करून विकतोय माल का मॅन्युफॅक्चर करून विकतोय, किंवा तो किरायानं देतोय का किंवा तो सर्व्हिस देतोय, हे आम्ही बघणार नाही. आम्ही फक्त म्हणणार त्याला की तू आम्हाला जीएसटी किंवा एखादा इनडायरेक्ट टॅक्स दे. अँड दॅट वॉज द ऑब्जेक्टिव्ह अँड दॅट द रिझन 1 जुलै 2017 आपण सर्वजणांनी जीएसटी हा इंडियामध्ये आपण इंट्रोड्यूस केला. तर ज्यावेळेस गव्हर्नमेंटने इंडियामध्ये जीएसटी इंट्रोड्यूस केला, नॅचरली पहिल्यांदा सर्व जेवढे काही ट्रेडर होते, जेवढे काही मॅन्युफॅक्चरर होते, जेवढे काही टॅक्स प्रोफेशनल होते आणि यासोबतच टॅक्स ऑथॉरिटी किंवा टॅक्स ऑफिसर सुद्धा होते, या सर्वांनी एकदम म्हणजे आतुरतेने जीएसटीची मला वाटते वाट बघत होते. त्यामुळे सर्वजणांच्या मनावर हेच भाव होते मनामध्ये की देखो वो आ गया करके. पण नॅचरली ते भाव काही खूप दिवस जास्त टिकले नाही, कारण की आपल्याला काही एक्सपेक्टेशन होत्या जीएसटी पासून. मी आज तुमच्या सर्वांसोबत जे काही एक्सपेक्टेशन फुलफिल झाल्या आणि ज्या एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झाल्या ह्या दोन्ही विषयावर चर्चा करणार आहे सुरुवातीला.
तर सुरुवातीला ज्यावेळेस 1 जुलै 2017ला म्हणजे जवळपास 3.5 पावणे 4 वर्ष आधी ज्यावेळेस जीएसटी आला, सर्वांचे एक्सपेक्टेशन होते की जीएसटी जो लॉ आहे तो स्टेबल पाहिजे, म्हणजे जीएसटीची जी पॉलिसी आहे ती स्टेबल पाहिजे, रेट जे जीएसटीचे आहे ते एकदम मिनिमम पाहिजे, थ्रेशोल्ड म्हणजे जे मल्टिपल थ्रेशोल्ड असतात, बेसिक एक्झम्पशन ज्याला म्हणतो आपण, या लिमिट नंतर एखाद्याला टॅक्स भरावा लागतो, तर त्या मल्टिपल थ्रेशोल्ड नको, आणि सिस्टम किंवा जे जीएसटीचं सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे, आपण सर्वजण ऑनलाईन रिटर्न फाईल करतो, तर ती सिस्टम फ्लेक्झिबल पाहिजे. अशा प्रकारचे काही एक्सपेक्टेशन होते टॅक्सपेयरचे, टॅक्स प्रोफेशनलचे आणि टॅक्स ऑथॉरिटीचे सुद्धा. पण भरपूर वेळा ज्यावेळेस आपण आता 4.5 वर्षात बघतोय, तर जीएसटीची जी पॉलिसी आहे आपल्याला असं निदर्शनात येईल की ती स्टेबल नाहीये जेवढी पाहिजे तेवढी. कारण की दर 1-2 महिन्याला जीएसटी काउन्सिलची मीटिंग होते, आणि जीएसटी काउन्सिलची मीटिंग झाली की त्यासोबतच भरपूर सारे एक्झम्पशन येतात, भरपूर सारे नोटिफिकेशन येतात, भरपूर सारे जीएसटीचे रेट चेंज होऊन जातात. इव्हन काही सेक्टरला इनपुट टॅक्स क्रेडिट आधी भेटत असतं, नंतर त्या सेक्टरला इनपुट टॅक्स क्रेडिटच्या चेन मधून सुद्धा बाहेर काढलं जातं. जसं आपल्या सर्वांना कल्पना असेल की 1 एप्रिल 2019 पर्यंत जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन एखादा फ्लॅट किंवा प्रॉपर्टी घेतलं, तर तिथे बिल्डरनं 12% टॅक्स लावायला पाहिजे होता, आणि बिल्डरला इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल होतं. पण 1 एप्रिल 2019 पासून गव्हर्नमेंटने चेंज केला तो रूल, आणि म्हणाले की आता बिल्डरनं 5% जीएसटी लावायचा, आणि त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट काहीही भेटणार नाही. तर सडनली 21 महिन्यानंतर जीएसटी आल्यानंतर आपण म्हणू शकतो की रिअल इस्टेटची जी पॉलिसी होती ती चेंज झाली. सिमिलरली तुम्ही रेस्टॉरंट सेक्टर जर बघत असेल, तर रेस्टॉरंट सेक्टरला आधी सांगितण्यात आलं होतं की 18% तुम्ही जीएसटी लावा ज्यावेळेस तुम्ही फूड सप्लाय करता, आणि तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता. पण त्याच्यानंतर जवळपास 15 नोव्हेंबर 2017 म्हणजे 3-4 महिन्यातच गव्हर्नमेंटने सांगितलं की जर तुम्ही रेस्टॉरंट असाल तर तुम्ही 5% जीएसटी लावा, आणि इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेऊ नका. तर अशा प्रकारे पॉलिसीमध्ये बऱ्यापैकी चेंजेस झालेत. सिमिलरली जर आपण रेट म्हणाल, तर जीएसटीचे जे रेट आहे ते मल्टिपल आहेत सध्या. ग्लोबली जसं आपण म्हणत होतो की ग्लोबली युएई मध्ये जसं दुबईमध्ये वॅट आहे, तर दुबईचा जो वॅट आहे तो फक्त तिथं 5% रेट आहे. सिमिलरली बहरेनमध्ये जर तुम्ही गेला, तिथे सुद्धा फक्त 5% जीएसटीचा किंवा वॅटचा रेट आहे. तर बऱ्यापैकी कंट्रीमध्ये जो जीएसटीचा रेट असतो तो खूप मिनिमम असतो किंवा खूप रिझनेबल असतो. त्याचं एक रिझन असू शकतं की त्या कंट्रीमध्ये, कारण की गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे इन्कम टॅक्स पण दिसणार नाही आणि इनडायरेक्ट टॅक्स पण दिसणार नाही. त्यामुळे इनिशियल डेजला या कंट्रीने खूप मिनिमम म्हणजे 5% एवढा जीएसटी रेट आणला. नक्कीच आपण त्यांचा टॅक्स रेट आपण इंडियामध्ये अप्लाय करू शकत नाही, कारण की त्यांची इकॉनॉमी ऑइल बेस्ड आहे, आपली ऑइल बेस्ड इकॉनॉमी नाही. पण ऍट द सेम टाइम जर आपण आणखी एक गोष्ट बघितली आणि जी शिकण्यासारखी आपल्याला बाकीच्या गल्फ कंट्रीज पासून, तर ती ही आहे की गल्फमध्ये फक्त एकच टॅक्स रेट आहे, तो म्हणजे 5%. म्हणजे एक तर 5% किंवा नील किंवा झिरो रेट, म्हणजे फक्त 5% हा एकच टॅक्स रेट आहे असं आपण म्हणू शकतो. पण इंडियामध्ये जर आपण बघायला गेलं तर 0.01%, 1%, 3%, 5%, 8%, 12%, 18%, 28% अशा प्रकारचे मल्टिपल रेट्स आहेत. ऍडिशनली बऱ्यापैकी सर्व्हिसेस वगैरेला जसं रिअल इस्टेटला 1/3 अबेटमेंट किंवा डिडक्शन सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी रेट्स जर तुम्ही बघाल तर मल्टिपल रेट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि जर कधी पण जीएसटी मध्ये किंवा वॅट मध्ये मल्टिपल जर रेट असले तर क्लासिफिकेशनचे डिस्प्यूट फार येतात. तर तुम्ही म्हणाल क्लासिफिकेशनचे डिस्प्यूट काय असतात, तर क्लासिफिकेशनचे डिस्प्यूट म्हणजे आपल्या सगळ्यांना न्यूट्रासिटिकल किंवा आपल्या सर्वांना हे माहित असेल रिवायटल नावाची जी गोळ्या भेटतात, जो सलमान खान मला वाटतं ऍडव्हर्टिजमेंट करायचा रिवायटल. तर रिवायटल हे जे प्रोडक्ट आहे हे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे का न्यूट्रासिटिकल आहे. जर तुम्ही त्याला फार्मास्युटिकल प्रोडक्ट म्हणालात, म्हणजे जर मेडिसिन जर तुम्ही त्याला म्हणालात तर त्याला 12% टॅक्स रेट लागेल. आणि जर तुम्ही म्हणाल ते न्यूट्रासिटिकल आहे, म्हणजे ते एखादं चॉकलेट खाल्ल्यासारखं किंवा असं जनरल अदर दॅन फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे असं जर आपण म्हणू तर त्याच्यावर 18% टॅक्स लागतो. म्हणजे कारण की आपल्याकडे 12% पण टॅक्स रेट आहे आणि 18% पण आहे, तर त्यामुळे तिथे डिबेट होऊ शकते की त्या प्रोडक्टवर 12% लागणार का 18% लागणार. आणि त्यामुळे भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये असं बघितलेलं आहे की जेवढं जमेल तेवढं टॅक्स रेट जो आहे, जेवढे नंबर ऑफ टॅक्स रेट असतात ते मिनिमम ठेवायचा प्रयत्न केले जातात. पण जसं आपण डिस्कस केला आता राईट नाव इंडियामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी टॅक्स रेट्स आहेत, मल्टिपल टॅक्स रेट्स. त्यानंतर थ्रेशोल्ड आपल्या सर्वांना माहित आहे की आयडियली थ्रेशोल्ड जी आहे गुड्स आणि सर्व्हिसेसची सेम पाहिजे होती, पण राईट नाव गुड्स सेक्टरसाठी 40 लाख रुपयाची थ्रेशोल्ड आहे, सर्व्हिस सेक्टरसाठी 20 लाखाची आहे. म्हणजे 20 लाखाच्या वर टॅक्सचा टर्नओव्हर गेला की तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. ऍडिशनली
वेगवेगळ्या प्रकारच्या कंपोजिशन स्कीम सुद्धा गव्हर्नमेंटनं काढलेल्या आहेत. जसं की 1.5 करोड पर्यंत एक कंपोजिशन स्कीम आहे गुडसाठी, सर्व्हिस सेक्टरसाठी 50 लाख रुपयाचा टर्नओव्हर असेल तर कंपोजिशन स्कीम आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटनं मला वाटते की वेगवेगळ्या कंपोजिशन स्कीम काढल्यामुळे सुद्धा थोड्या प्रकारचं मला वाटते त्या रेट्समध्ये थ्रेशोल्डमध्ये थोडं कॉम्प्लिकेशन आलेलं आहे. ॲडिशनली सिस्टम किंवा सॉफ्टवेअर ज्याला जीएसटीएनचं जे पोर्टल आपण म्हणतो ते जर बघायला गेलं तर इनिशियली टॅक्सपेअरची अशी इच्छा होती की बाबा फ्लेक्झिबल पाहिजे. म्हणजे फ्लेक्झिबल म्हणजे मला जर काही अमेंडमेंट किंवा चेंजेस करायचे तर तुम्ही करू द्या, तुम्ही त्याचा ट्रेल किंवा ऑडिट ट्रेल किंवा तुम्ही त्याचा ट्रॅक ठेवा, पण तरी सुद्धा फ्लेक्झिबल पाहिजे असं आपलं बऱ्यापैकी टॅक्सपेअरचं म्हणणं होतं. पण आपल्या सर्वांना कल्पना असेल मित्रांनो की जीएसटी मध्ये जर जीएसटीआर 3B हे जर रिटर्न एकदा फाईल केलं की तर अमेंड करता येत नाही. सिमिलरली 99C किंवा अॅन्युअल रिटर्न किंवा ऑडिट रिपोर्ट डिपार्टमेंटमध्ये एकदा आपण सबमिट केलं ऑनलाईन की त्याला अमेंड करता येत नाही. तर त्यामुळे टू सम एक्सटेंट सिस्टम फ्लेक्झिबल पाहिजे असं बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं होतं, पण ते मला वाटतं रियालिटीमध्ये नाही आलेलं. ज्यावेळी जीएसटी सुरुवातीला आला आपल्या सर्वांचं असं म्हणणं होतं की जीएसटी हा वन नेशन वन टॅक्स असेल. तर काही प्रमाणामध्ये आपण नक्कीच सर्वजण मान्य कराल की हे जे ब्रीद वाक्य होतं वन नेशन वन टॅक्स हा नक्कीच काही प्रमाणामध्ये फुलफिल झालेला आहे. कारण की आधी जीएसटी येण्याच्या आधी एक्साइज लॉ होता, सर्व्हिस टॅक्स होता, वॅट होता, बरोबर आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स वगैरे. ते सर्व टॅक्सेस जाऊन आपल्याला इंडियामध्ये आता फक्त जीएसटी आलेला आहे. जरी आपण असं म्हणू शकतो की जीएसटी हा एक नाही. का एक नाही? कारण की जर आपण लोकल ट्रान्झॅक्शन केलं तर तिथे आपल्याला सीजीएसटी एचजीएसटी भरावा लागतो आणि आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन केलं म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला माल पाठवला तर आपल्याला आयजीएसटी भरावा लागतो. तर टू दॅट एक्सटेंट वन नेशन वन टॅक्स आहे असं आपण म्हणू शकतो, पण नक्कीच थोडं कॉम्प्लिकेटेड किंवा एक थोडं वेगळ्या प्रकारचं आपलं मॉडेल आहे. तर मित्रांनो ॲडिशनली जर आपण बघायला गेलं की सुरुवातीला काही ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं हे पण म्हणलेलं होतं की जीएसटी विल सिम्प्लिफाय द टॅक्स सिस्टम. तर काही संदर्भामध्ये नक्की जीएसटीने टॅक्स सिस्टम सिम्प्लिफाय केलेली आहे, पण ऍट द सेम टाइम कॉम्प्लिकेशन सुद्धा काही काही ठिकाणी वाढलेले आहेत. आता ते कॉम्प्लिकेशन का वाढलेले आहेत ते आपण समजून घेऊ. तसं आपण म्हणालो की जीएसटी आल्यानंतर आता एकच जीएसटी लॉ आहे, बरोबर आहे. म्हणजे सीजीएसटी ऍक्ट आहे आपल्याकडे आणि एचजीएसटी ऍक्ट आहे महाराष्ट्राचा, बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर दोन्ही पण ऍक्ट एकमेकाचे कॉपी पेस्ट असल्यामुळे जवळपास प्रोव्हिजन सेम आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की एक जीएसटी लॉ आहे. पण एक आपण गोष्ट ही नमूद करण्यासारखी ही आहे की हे जे ऍक्ट आहे जीएसटी ऍक्ट हा मल्टिपल टाइम अमेंड झालेला आहे. मागच्या 3.5 पावणे 4 वर्षामध्ये जवळपास 4 वेळेस जीएसटी ऍक्ट अमेंड झालेला आहे. रिमूव्हल ऑफ डिफिकल्टी ऑर्डर जवळपास 15 पेक्षा जास्त गव्हर्नमेंटनं रिमूव्हल ऑफ डिफिकल्टी ऑर्डर काढलेले आहेत. ऍडिशनली ज्या अमेंडमेंट आलेल्या आहेत, जर तुम्ही टोटल अमेंडमेंटची टोटल जर घेतली जर जवळपास 100 पेक्षा जास्त अमेंडमेंट आलेल्या आहेत ऍक्टमध्ये आणि काही अमेंडमेंट त्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह आहेत तर काही रिट्रॉस्पेक्टिव्ह आहेत. ऍडिशनली ऍक्ट हा ऍक्टच अमेंड नाही झालेला. रूल जर तुम्ही बघाल रूल सुद्धा जवळपास 50 पेक्षा जास्त वेळा रूल सुद्धा प्रॉस्पेक्टिव्हली आणि रिट्रॉस्पेक्टिव्हली अमेंड झालेले आहेत. ऍडिशनली गव्हर्नमेंटनं बऱ्यापैकी नोटिफिकेशन, सर्क्युलर, प्रेस रिलीज, फ्लायर्स वगैरे इश्यू केलेले आहेत. जर तुम्ही बघायला गेला रिअली जर तुम्ही म्हणाल की किती सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन इश्यू झालेत तर आत्ताची जी टोटल आहे ती जवळपास 1000च्या वर जाऊ शकते. तर एवढ्या साऱ्या आपण म्हणू शकतो 3.5 वर्षात पावणे 4 वर्षात जवळपास एवढे सारे चेंजेस झालेले आहेत. तर त्यामुळे जीएसटी लॉ जो सुरुवातीला थोडा सिंपल आपल्याला वाटत होता, कारण की आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नोटिफिकेशन, सर्क्युलर, रिमूव्हल ऑफ डिफिकल्टी ऑर्डर आणि ऑर्डिनन्सेस इंट्रोड्यूस केले, त्यामुळे थोडा असं आपण म्हणू शकतो की कॉम्प्लिकेट झालेला आहे सध्या. ॲडिशनली सर्व मित्रांनो हे लक्षात घ्या की ज्यावेळेस गव्हर्नमेंट एका बाजूला जीएसटीचे नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि अमेंडमेंट करत आहे त्याच वेळेस सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटी, ॲपेलेट ॲडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटी, नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी हे सुद्धा सर्वजण आपले आपले जजमेंट देतात. हे आपले आपले जे वेगवेगळे केसेस आहेत त्यावर त्यांचे ऑब्झर्वेशन किंवा ऑर्डर काढतायत. तर त्यामुळे काय होतं की जे प्रोव्हिजनचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याचं म्हणजे इंटरप्रिटेशन काय होईल यावर सुद्धा वेगवेगळे केसेस आल्यामुळे जो जीएसटी लॉ थोडा सिंपल होता त्याला आपल्याला आता समजून घेण्यासाठी नॉट ओन्ली आपल्याला गव्हर्नमेंटचे जे अमेंडमेंट आहेत, सर्क्युलर्स आहेत, नोटिफिकेशन आहेत ते बघायचे, त्याच्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या केस लॉज आणि ऍडव्हान्स रुलिंग सुद्धा बघाव्या लागतात. ॲडिशनली जर मी टॅक्सपेअरच्या अँगलनं जर बोलायला गेलं तर टॅक्सपेअरला सुरुवातीला असे एक्सपेक्टेशन होते की जीएसटी मध्ये कंप्लायन्सेस जे आहेत, जे रिटर्न करायचे वगैरे ते थोडे कमी होतात.
जसं की सर्व्हिस टॅक्समध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की सर्व्हिस टॅक्स रेजिममध्ये एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा एखादी सॉफ्टवेअर कंपनी किंवा कुरिअर कंपनी जे सर्व्हिस देत होते त्यांना फक्त 2च रिटर्न भरावे लागायचे, वर्षभराचे 2 रिटर्न फक्त. पण जीएसटी मध्ये असं झालेलं आहे की एका महिन्याचे 2 रिटर्न आपल्याला भरावे लागतात, जीएसटीआर 1 आणि 3B. ॲडिशनली ई वे बिल किंवा ई इनव्हॉइसिंग हा जो कन्सेप्ट आहे हा तर लिटरली डेली कन्सेप्ट आहे. डेली म्हणजे जर मी मला इनव्हॉइस काढायचं आणि 50 करोडच्या वर माझा टर्नओव्हर असेल तर मला इमिजिएटली ई इनव्हॉइस इश्यू करावं लागतं. माझा जर गुड्सचा सप्लाय असेल एका थ्रेशोल्डच्या पुढे, जसे 1 लाखाच्या पुढे, तर मला ई वे बिल सुद्धा इश्यू करावं लागतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी कंप्लायन्स जे आहेत ते रिअल टाइम झालेले आहेत आणि त्यामुळे जे कंप्लायन्सचा जो क्वांटम आहे टॅक्स पेअरचा बऱ्यापैकी वाढलेला आहे. ॲडिशनली मित्रांनो, या सर्व गोष्टींची बाब लक्षात घेतात, जसं की जीएसटीआर 1 आपण फाईल करत आहे, 3B फाईल करत आहे, त्याच्यानंतर जीएसटीआर 2A 2B हे सुद्धा येतात ऑनलाईन परचेस साईडला, बरोबर आहे. परत एखादा टॅक्सपेअर अॅन्युअल रिटर्न फाईल करतो, ई वे बिल फाईल करतो. तर त्यामुळे बऱ्यापैकी डेटा सेट आता तयार होत आहेत आणि हे डेटा सेट्स आपल्याला जसं जीएसटीआर 1 आहे त्याचं रिकन्सिलेशन करायला पाहिजे जीएसटीआर 3B बद्दल, जीएसटीआर 3Bचं रिकन्सिलेशन करायला पाहिजे जीएसटीआर 1 बद्दल, जीएसटीआर 3Bचं रिकन्सिलेशन करायला पाहिजे P&L बद्दल, इन्कम टॅक्स रिटर्नच्या संदर्भामध्ये कम्पेअर करून, बरोबर आहे. जे आपला जीएसटीआर 3B आहे किंवा जीएसटीआर 1 आहे त्याचं आपलं इन्कम टॅक्स टीडीएस जे आहे माझा कापलेला त्याचं सुद्धा मला 26A जे सर्टिफिकेट भेटतं तर त्याच्याशी सुद्धा कंपॅरिझन करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे रिकन्सिलेशन सुद्धा एखाद्या टॅक्सपेअरला सध्या करावे लागत आहे जीएसटी आल्यानंतर. तर नक्कीच एवढं कॉम्प्लिकेशन बघितल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना वाटेल की बाबा जीएसटीला सुद्धा आता हा प्रश्न पडला असेल की क्या करणे आया था. यानी मी सुरुवातीला माझं तर ॲज अ जीएसटी ऑब्जेक्टिव्ह होतं की मी सर्वांना सिम्प्लिफाय करून देईल जीएसटी, पण नक्कीच मला वाटतं तो ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो काही प्रमाणात फुलफिल झाला पण काही प्रमाणात नक्कीच फुलफिल झालेला नाही. ॲडिशनली मित्रांनो, तुम्ही सर्व जणांनी मागच्या 1-2 वर्षामध्ये ही बाब लक्षात घेतली असेल, नोट केलेली असेल आणि पर्टिक्युलरली कोरोना हा आल्यानंतर तर तुम्हाला ही बाब फारच क्लिअरली लक्षात आलेली असेल की मागचे सुरुवातीचे म्हणजे 73 वर्ष ज्यावेळेस टॅक्स सिस्टम, एक्साईज लॉ होता, सेल टॅक्स लॉ होता, हे ज्यावेळेस आपण बघत होतो तर सुरुवातीचे 73 वर्ष इथे ह्युमन म्हणजे माणूस हा सेंट्रल होता. म्हणजे जे डिपार्टमेंट होतं टॅक्स डिपार्टमेंट यामध्ये सर्वात जास्त या पूर्ण टॅक्स प्रणालीमध्ये सर्वात जास्त जर आपण बघायला गेलं तर ह्युमन्स या म्हणजे माणसाची खूप जास्त त्याच्यामध्ये किंमत किंवा व्हॅल्यू होती, बरोबर आहे. म्हणजे टॅक्स प्रोफेशनल असू द्या, टॅक्स ऑथॉरिटी असू द्या, टॅक्स पेयर असू द्या, सगळ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ह्युमन्स लागत होते की ह्युमन्स टू ह्युमन इंटरॅक्शन होत होतं, बरोबर आहे. काही क्वेरी असली तर टॅक्स प्रोफेशनल किंवा टॅक्स पेयर स्वतः तिथे जाऊन डिपार्टमेंटला जाऊन सबमिट करेल, डेटा वगैरे डॉक्युमेंट एक्सप्लेन करेल आणि त्यानुसार त्याची केस क्लोज होत होती. पण आता मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आणि जीएसटी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी बाब नोंद केलेली असेल की आता आपला जो कल आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा म्हणा किंवा जनरली ग्लोबली सुद्धा किंवा आपल्या कंट्रीमध्ये सुद्धा हा कल जो आहे टेक्नॉलॉजिकली जास्त चाललेला आहे. ह्युमन्स आता सेंट्रल पार्ट मध्ये काम नाही करत तर टेक्नॉलॉजी ही सेंट्रल आहे. आता मेन जे आहे पूर्ण काम हे जवळपास एक्सपेक्टेड आहे की पूर्णच्या पूर्ण काम हे टेक्नॉलॉजीने झालं पाहिजे आणि त्याच्याकडे दररोज म्हणजे आपण म्हणू शकतो की एव्हरी डे प्रोग्रेस होताना आपल्याला दिसत असेल की जसं आज आपण बघतोय की ई इनव्हॉइसिंग हे 50 करोडपेक्षा जास्त जर कोणाचा टर्नओव्हर असेल तर त्याला अप्लिकेबल आहे. हळूहळू गव्हर्नमेंट ते थ्रेशोल्ड कमी करत जाईल आणि नंतर 5 करोडपेक्षा आणि मे बी नंतर काही दिवसांना म्हणाले 1 करोडपेक्षा जरी एखाद्याचा टर्नओव्हर असला जास्त तर त्यांनी ई इनव्हॉइस द्यायला पाहिजे. मग त्यांनी काय होईल की जेवढा पण त्यांनी सेल केला इमिजिएटली त्याला त्या दिवसाचा सेल त्याला ऑनलाईन गव्हर्नमेंट पोर्टलला रिपोर्ट करायचा आहे. मग तो रिपोर्ट जर करत गेला दिवसाचा सेल तर महिन्याचा जो सेल आहे तो ऑटोमॅटिकला गव्हर्नमेंटला माहित असेल, बरोबर आहे. परचेस साईडला गव्हर्नमेंटला त्या टॅक्सपेअरचं 2B म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः एखाद्या टॅक्सपेअरला सांगू शकेल टेक्नॉलॉजीचा यूज करू ना, टॅक्स ऑफिसर किंवा टॅक्स प्रोफेशनलचा किंवा टॅक्सपेअरचा यूजही होणार नाही. डायरेक्टली गव्हर्नमेंटच पोर्टलला सांगेल तुम्ही या महिन्यामध्ये 1 करोड रुपयाचा सेल केलेला आहे, 18 लाख रुपये तुमची जीएसटी लायबिलिटी आहे, तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुमच्या 2B नुसार 10 लाख रुपये आहे, तर 18 लाख मायनस 10 लाख तुम्हाला 8 लाख रुपये कॅशमध्ये भरायचे आहेत. हे गव्हर्नमेंटचं पोर्टल स्वतःच कॅल्क्युलेट करून सांगेल, बरोबर आहे. कारण की हळूहळू आपला जो कल आहे आणि गव्हर्नमेंटचा जो कल आहे तो टेक्नॉलॉजीकडे चाललेला आहे.
आणि मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी होताना ऍज अ टॅक्स ऑथॉरिटी आणि इव्हन मला सुद्धा स्वतःला ऍज अ टॅक्स प्रोफेशनल भरपूरदा असा एक सेल्फ डाऊट येतो, बरोबर आहे, की बाबा एवढे चेंजेस आहेत, एवढे न्यू इश्यूज आहेत, आपण लॉ समजायला घेतो तोपर्यंत नवीन काहीतरी ऍडव्हान्स रुलिंग आलेलं असतं, ऍडव्हान्स रुलिंग समजायला घेतो तोपर्यंत काहीतरी नवीन जीएसटी काउन्सिलने चेंजेस केलेले असतात. जोपर्यंत मी जीएसटी काउन्सिलचे चेंजेस समजायला घेतो आणि म्हणतो चला जीएसटीचं रिटर्न ऑनलाईन भरू, तोपर्यंत गव्हर्नमेंटनं काहीतरी ई इनवॉइसिंग नावाचा नवीन कन्सेप्ट आणलेला असतो. म्हणजे एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं, हे कंटिन्युअस चेंजेस होत आहेत. तर त्यामुळे आपल्या सर्वांना आता ही गोष्ट जी आहे चेंजेस बद्दल आपल्याला काय म्हणतात त्याला अलाइनमेंट करणं आणि चेंजेस सोबत ग्रो करणं हे आता कंपल्सरी झालेलं आहे. आधी ऍज अ टॅक्स ऑफिसर तुम्हा सर्वांना फक्त टॅक्सचं जर नॉलेज असलं तरी पण आपलं कारकीर्द किंवा करिअर तुमची बरोबर चांगल्या प्रकारे चालत होती. इव्हन माझं ऍज अ टॅक्स प्रोफेशनल मला फक्त टॅक्स जरी कळाला तरी माझी कारकीर्द किंवा माझं करिअर किंवा काम चांगल्या प्रकारे चाललं असतं. पण जीएसटी मध्ये टॅक्स आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही वस्तूंवर, या दोन्ही गोष्टींवर माझी लक्ष किंवा माझी नजर पाहिजे आणि दोन्ही गोष्टी मला आत्मसात करायलाच लागणार आहेत, बरोबर आहे. टॅक्स पण मला कळायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजी म्हणजे जीएसटीचं जे पोर्टल आहे, ज्या नवीन नवीन प्रोसेसेस आहेत, या सर्वांवर जर माझं कंट्रोल असलं तरच मी जीएसटी मध्ये टिकू शकेल, तरच मी जीएसटी मध्ये काम करू शकेल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं हे सगळं बॅकग्राऊंड होतं, बरोबर आहे. म्हणजे की जीएसटी हा विषय सुरू करण्याच्या आधी सुद्धा आपल्याला काही महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी माहिती पाहिजे, म्हणून मला वाटलं की आपण चला या सर्व गोष्टी डिस्कस करू. सो नाव लेट्स गेट स्टार्टेड फ्रेंड्स. आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं या पॉइंट्सवर जर कोणाला काही प्रश्न असतात तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणि जर प्रश्न नसेल तर आपण मग पुढे जाऊ. आणि आय होप की माझी स्पीड वगैरे सुद्धा बरोबर आहे डिस्कशनची. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता. जर काही प्रश्न असेल तो सुद्धा विचारू शकता. हॅलो, स्पीड वगैरे बरोबरच आहे. बरोबर आहे ना, परफेक्ट. थँक्यू थँक्यू, व्हेरी नाईस, गुड टू नो. परफेक्ट. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी परत एकदा प्रेझेंटेशन शेअर करतो. येस. तर मित्रांनो, लेट्स गेट स्टार्टेड नाव. तर जो सर्वात महत्वाचा जो पहिला पॉईंट आहे की आता आपल्याला जीएसटी हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय काय बॅकग्राऊंड त्याचं माहिती पाहिजे आणि आपल्याला काय काय समजून घ्यायला पाहिजे. द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग जी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे जीएसटी समजून घेण्याच्या आधी ते आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि आज आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधले जे रिलेव्हंट पार्ट्स आहेत जीएसटीचे त्यावर आपण थोडं डिस्कशन करणार आहोत. हा सर, बोला ना सर. बोला ना सर. तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसता ना? हो, मी दिसत नाही का सध्या? तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसता. हा हा, म्हणजे तुम्ही दिसता ते अडकतच. एकच पिक्चर आहे सर माझ्याकडे मगांपासून. पीपीटी मला दिसून नाही राहिल्या. अरे पीपीटी बहुतेक पोरं असतील ज्यांच्याकडे पीपीटी वगैरे. आता पीपीटी दिसते तुम्हाला सर? नाही आहे, पीपीटी विजिबल आहे. विजिबल आहे का? हो अच्छा, हो. परफेक्ट. अच्छा, ठीक आहे. अजून कोणाला प्रॉब्लेम आहे का पीपीटीचा? नेटवर्क मला नाही दिसत आहे सर. मला सर पण सरचं इमेज पण असे अडकून राहतात. तर एकाच पोझिशन मध्ये राहतात आणि पीपीटी दिसत नाही. तुमचा मला वाटतं नेटवर्कचा थोडा स्लोचा प्रॉब्लेम असणार. सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे का? नाही सर, म्हणजे नाही सर, कार्यक्रम चालू होतो ना त्यावेळी सगळं क्लिअर होतं. दिसतंय. ओके. तर जेवढं म्हणजे प्रयत्न असा करा की मोबाईलच्या ऐवजी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जर आपण बघितलं तर जवळपास इंटरनेटची स्पीड आणि ती थोडी बेटर राहते. तर चला आपण पुढं डिस्कशन चालू ठेवू. तर जसं आपण म्हणत होतो की जीएसटी हा पूर्ण विषय समजण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी समजणं जरुरी आहे, ज्याला मी 4 डायमेन्शन आपण म्हणू शकतो. एक आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरा आहे जीएसटीचा कायदा म्हणजे जीएसटीचा ऍक्ट, त्यानंतर महत्वाचे काही नोटिफिकेशन, रूल्स आणि सर्क्युलर्स, आणि चौथं जे डायमेन्शन आहे ते केसेस म्हणजे जीएसटी येण्याच्या आधीच्या काही केसेस आणि जीएसटी आल्यानंतरच्या काही केसेस. तर आज आपण ह्या सर्व गोष्टी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, जीएसटी ऍक्ट, नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि जीएसटीच्या महत्वाच्या काही केसेस हे सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण मित्रांनो समजून घेऊ की कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स आज घेण्याची काय जरूरत आहे, काय गरज आहे. तर आपल्या सर्वांना कल्पना असेल
की कॉन्स्टिट्यूशन जे आहे इट इज अ लॉ फॉर गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. म्हणजे एखाद्या कंट्रीला जर गव्हर्न करायचं असेल, बरोबर आहे, तर त्याला लॉ लागेल. आणि त्यामुळे प्रत्येक कंट्रीमध्ये जवळपास, करेक्ट, म्हणजे प्रत्येक कंट्री एवढी फॉर्च्युनेट नाही आहे जेवढी आपली कंट्री आहे. जवळपास कंट्रीमध्ये पण आपण म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट आहे. काही काही कंट्री आहेत आणि तुम्हाला सरप्राइझिंग वाटेल की ज्या कंट्रीने आपल्यावर रूल केलं, म्हणजे युनायटेड किंगडम, त्यांच्याकडे सुद्धा स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. किंवा तुम्ही म्हणाल की बाकीच्या आणखी काही कंट्री आहेत जसे की सौदी अरेबिया वगैरे, तर या कंट्रीमध्ये जवळपास 4-5 कंट्री अशा आहेत जिथे कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. तर आपण फॉर्च्युनेट आहे की आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर आहे. तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर इट्स अ लॉ फॉर गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. आणि हा जो लॉ आहे, बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशन, इट इज ऑल्सो सेड टू बी अ फादरली लॉ. म्हणजे असा लॉ ज्याच्या अंडर वेगवेगळे लॉ बनवले जातात. सो इट इज द मेन लॉ, करेक्ट. काही काही कंट्रीमध्ये जसं जर्मनी वगैरे मध्ये कॉन्स्टिट्यूशनला बेसिक लॉ म्हणलं जातं. बेसिक लॉ म्हणजे असा लॉ ज्याच्या अंडर आपण वेगवेगळे लॉज बनवतो. आपल्याला सर्वांनाच कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे अमेझिंग किंवा ब्युटिफुल कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांना आपण सर्व फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुद्धा मानतो. तर ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे 1946ला ही कॉन्स्टिट्यूशन बांधण्याची प्रोसेस आपल्या इंडियामध्ये चालू झाली आणि जवळपास 1950 पर्यंत ही प्रोसेस चालू राहिली. म्हणजे 4 वर्ष आपण म्हणू शकतो ऑन अन ॲव्हरेज कॉन्स्टिट्यूशन बनवायला पूर्ण एंड टू एंड लागले. कारण की आधी कमिटी बनली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली, त्यांच्या मल्टिपल मीटिंग झाल्या आणि त्यानंतर आपल्याला जे आत्ताचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते भेटलेलं आहे. या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये जवळपास 450 आर्टिकल्स आहेत. 450 आर्टिकल्स, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे जसे सेक्शन असतात जीएसटी ऍक्ट मध्ये, बरोबर, किंवा जीएसटी रूल्स मध्ये रूल्स असतात, तसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स असतात. तर 450 आर्टिकल्स आहेत. हे वेगवेगळ्या 22 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत हे वेगवेगळे जे आर्टिकल्स आहेत ते. आणि आपल्यासाठी ऍज अ टॅक्स ऑफिसर किंवा ऑथॉरिटी किंवा प्रोफेशनल आपल्यासाठी 2 महत्वाचे पार्ट्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मधले. पार्ट 3 ज्याला फंडामेंटल राईट्स आपण म्हणतो, आणि पार्ट 11 आणि पार्ट 12 ज्यामध्ये टॅक्सच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल सोडून जवळपास 12 शेड्यूल्स आहेत. या 12 शेड्यूल्स मध्ये जे 7 नंबरचं जे शेड्यूल होतं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे, बरोबर आहे. कारण की आपल्याला सर्वांना कल्पना असेल की पेट्रोल, डिझेल यावर राईट नाव सुद्धा जीएसटी लागत नाही, तर यावर सध्या सेल टॅक्स आणि एक्साईज ड्युटी लागते. तर ती कुठून येते पॉवर, तर शेड्यूल 7 मध्ये जी लिस्ट 1 आहे आणि लिस्ट 2 तिथून ती पॉवर येते असं आपण म्हणू शकतो. रेड विथ आर्टिकल 246 अँड 254. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण बघितलं तर 450 आर्टिकल आणि 12 शेड्यूल्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे. तर तुम्ही म्हणाल की आपल्याला सर्वच्या सर्व आर्टिकल्स हे समजून घेणं जरुरी आहे का, सर्वच्या सर्व शेड्यूल्स समजून घेणं जरुरी आहे का. तर जीएसटी जर तुम्हाला समजायचं असेल तर सर्वच्या सर्व आपल्याला आर्टिकल्स किंवा शेड्यूल समजून घेणं जरुरी नाही आहे. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचलं तर नक्कीच ती खूप छान बाब असेल. तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी इव्हन म्हणजे आपण कंट्री कशी गव्हर्न होते याबद्दल सुद्धा माहिती भेटेल. पण जर तुम्हाला फक्त जीएसटी समजून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट आर्टिकल सांगतो जे तुम्हाला सर्वांना म्हणजे इव्हन मला सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचे वाचायला पाहिजे. आणि ते कोणकोणते आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 265, आर्टिकल 246A, आर्टिकल 269A, आर्टिकल 279A आणि आर्टिकल 366. तर तुम्ही म्हणाल की हे कॉन्स्टिट्यूशन मधले जे आर्टिकल आहेत हे कशाबद्दल आहेत आणि याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. तर आपण आता ते 1 बाय 1 समजून घेऊया. तर पहिलं आर्टिकल जे आहे आर्टिकल 265. आर्टिकल 265 हे मला असं वाटतं की हे सर्वात महत्वाचं आर्टिकल आहे टॅक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी. कारण की या आर्टिकल मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की जो टॅक्स आहे तिथं काय लिहिलेलं आहे आपण वाचून घेऊ. नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे जीएसटी असू द्या किंवा इन्कम टॅक्स असू द्या किंवा कस्टम्स असू द्या, कोणता पण टॅक्स असू द्या, बरोबर आहे. नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे जोपर्यंत अथॉरिटी ऑफ लॉ नाही तोपर्यंत तुम्ही टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. असं कॉन्स्टिट्यूशनल एक फंडामेंटल गॅरंटी दिलेली आहे सगळ्या सिटीजन्सला की तुमच्याकडून कोणी पण कधी पण 1 रुपया जरी टॅक्स म्हणून घेतला तर तो जो अमाऊंट आहे जी कलेक्ट केलेली आहे दॅट विल हॅव दॅट अमाऊंट जे कलेक्शन केलेलं आहे त्याला प्रॉपर एक अथॉरिटी ऑफ लॉ ची बॅकिंग असेल
आणि जर त्याला ऑथॉरिटी ऑफ लॉची बॅकिंग नसेल तर तो टॅक्स तुमच्याकडून कलेक्ट केला जाणार नाही किंवा कलेक्ट करता येणार नाही. बरोबर आहे. तर यामध्ये जे टर्म्स आहेत, जी लँग्वेज आहे ती खूप महत्वाची आहे. इथं काय लिहिलेलं आहे, नो टॅक्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा कोणताही टॅक्स शॅल बी म्हणजे मस्ट, कारण की तिथं मे वर्ड पण वापरू शकले असते, मे बी. बरोबर आहे. पण त्यांनी शॅल वर्ड वापरला. बरोबर आहे. शॅल बी लेविड म्हणजे लेवी पण नाही करू शकत, ऑर कलेक्टेड कलेक्शन पण नाही. म्हणजे लेवी जी असते टॅक्सची ती सुद्धा तुम्ही लेविड पण करू शकत नाही टॅक्स, आणि कलेक्शन सुद्धा टॅक्स करू शकत नाही, अनलेस अँड अंटिल देर इज ओनली वन एक्सेप्शन अँड दॅट इज बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. अनलेस अँड अंटिल देर इज अ ऑथॉरिटी ऑफ लॉ, म्हणजे विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ टॅक्सेस कलेक्ट केले जाऊ शकत नाही इंडियामध्ये. आणि यासाठी याच संदर्भामध्ये हॅलो, कोणाचा तरी आवाज येतो मला वाटते. याच कंटेक्स्टमध्ये गव्हर्नमेंटनं याच कंटेक्स्टमध्ये की कारण की कॉन्स्टिट्युशनली ऑथॉरिटीज नाही आहे आणि इट्स अ फंडामेंटल गॅरंटी की आपण कोणी पण विदाउट ऑथॉरिटी ऑफ लॉ टॅक्स लावू शकत नाही. म्हणून गव्हर्नमेंटला लक्षात आलं की जर आपल्याला इंडियामध्ये जीएसटी इंट्रोड्यूस करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला ऑथॉरिटी ऑफ लॉ ही मस्ट आहे, त्याच्याशिवाय आपल्याला जीएसटी लावता येणार नाही. मग ऑथॉरिटी ऑफ लॉ कुठून येईल, तर कंट्रीमध्ये कोणता पण टॅक्स लावण्याच्या आधी ऑथॉरिटी ऑफ लॉ पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहिजे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचं बॅकिंग पाहिजे आणि त्यानंतरच आपण एखादा जीएसटी सारखा ऍक्ट हा कंट्रीमध्ये लागू करू शकतो. तर त्यानुसार गव्हर्नमेंटनं आर्टिकल 246A हे एक स्पेशल प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू जीएसटी हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंट्रोड्यूस केलं. बरोबर आहे. आणि हे ज्यावेळेस 101st ऍक्ट नुसार इंट्रोड्यूस केलं तर या आर्टिकल नुसार आता काय लिहिलेलं ते आपण समजून घेऊ. या आर्टिकल नुसार गव्हर्नमेंटला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंटरला पॉवर भेटली टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू जीएसटी, म्हणजे जो जीएसटी इम्पोज केला जातो टॅक्स पेअरवर जो लेव्ही केला जातो तर तो लेव्ही करण्याची जी पॉवर आहे ती 246A या आर्टिकल नुसार गव्हर्नमेंटला सेंटर आणि स्टेटला भेटलेली आहे. तर आपण समजून घेऊ त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन आर्टिकल 246 अँड 254 पार्लिमेंट अँड सब्जेक्ट टू क्लॉज 2 द लेजिस्लेचर ऑफ एव्हरी स्टेट, म्हणजे पार्लिमेंटला आणि स्टेट लेजिस्लेचरला विल हॅव अ पॉवर टू मेक लॉज, म्हणजे पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इम्पोज बाय युनियन ऑर बाय स्टेट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला दे बोथ ऑफ देम विल हॅव अ पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू जीएसटी. आता इथं विथ रिस्पेक्ट टू वर्ड हा पण महत्वाचा आहे आणि इथं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा सुद्धा वर्ड जो वापरलेला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. तर आपण दोन्ही पण वर्ड बद्दल थोडं डिस्कस करून घेऊया, पण त्याच्या आधी आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी समजून घेऊया. यामध्ये जर आपण सुरुवातीला बघितलेलं आहे लिहिलं आहे नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 246 अँड 254. 246 जे आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या पॉवर आधी दिलेल्या होत्या. जीएसटी येण्याच्या आधी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक्साईज ड्युटीची पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला होती आणि सेल टॅक्स लेव्ही करण्याची पॉवर किंवा वॅट लेव्ही करण्याची पॉवर ही स्टेट गव्हर्नमेंटकडे होती. तर ती पॉवर जी होती ती आर्टिकल 246च्या थ्रू ओरिजिनेट होत होती. आर्टिकल 254 जे आहे 254 त्यामध्ये लिहिलेलं आहे की जर एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा दोघांचा लॉ जर कॉन्फ्लिक्ट जर दोघांमध्ये आला तर रिपग्नन्सी म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ रिपग्नन्सी तिथं अप्लिकेबल होईल. म्हणजे सेंट्रल लॉ वुड बी सुप्रीम आणि स्टेट लॉ विल हॅव टू यील्ड टू द सेंट्रल लॉ. म्हणजे सबसिडरी जो लॉ राहील तो स्टेटचा राहील आणि मेन लॉ राहील सेंटरचा. बरोबर आहे. ते लिहिलेलं आहे आर्टिकल 254 मध्ये. पण आर्टिकल 246 याला काय लिहिलेलं आहे नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन अंडर 254. बरोबर आहे. म्हणजे इथे जीएसटीच्या संदर्भामध्ये बरोबर आहे जीएसटीच्या संदर्भामध्ये दोघांची पण जी पॉवर आहे ती इक्वल आहे. इथं असं नाही आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त पॉवर आहे. बरोबर आहे. सो नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन बरोबर आहे अँड सब्जेक्ट टू क्लॉज 2. सब्जेक्ट टू क्लॉज 2 आता आपण बघून घेऊ. बरोबर आहे. सब्जेक्ट टू क्लॉज 2 काय पार्लिमेंट विल हॅव एक्सक्लुझिव्ह पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू द ट्रेड दॅट इज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस where it is taking in the course of where it is happening in the course of interstate trade or commerce. म्हणजे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असलं तर आपल्या सर्वांना कल्पना असायला की सीएसटी लागत होता तर त्याच्याऐवजी आता आयजीएसटी लागतो. बरोबर आहे.
सो नाउ व्हॉट द आर्टिकल 246A सेज, एक की सेंटर आणि स्टेटची इक्वल पॉवर असेल, आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन जर असेल तर त्याच्यावर फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहे, स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर नाही. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर कशाची आहे, जर विदिन द स्टेट एखादं ट्रान्झॅक्शन झालं, महाराष्ट्राच्या आत जर बाउंड्रीमध्ये ट्रान्झॅक्शन झालं तर त्याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट CGST लावेल आणि स्टेट गव्हर्नमेंट SGST लावेल. बरोबर आहे. आता यामध्ये जसं आपण म्हणालो की द सेंटर अँड स्टेट हॅव द पॉवर टू मेक लॉज. बरोबर आहे, हॅव द पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू म्हणजे इन रिलेशन टू, म्हणजे जीएसटीच्या संदर्भामध्ये जे काही लॉज बनवायचे ते सर्व लॉ सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट बनवू शकतं. तर तुम्ही म्हणाल की विथ रिस्पेक्ट टू त्याऐवजी डायरेक्टली म्हणलं असतं विल हॅव द पॉवर टू मेक लॉज ऑफ जीएसटी, विथ रिस्पेक्ट टू वर्ड का वापरला. तर मित्रांनो सर्वजण समजून घ्या की विथ रिस्पेक्ट टू मुळे काय होऊन जातं की फक्त जीएसटीच नाही, जीएसटीच्या अराउंड किंवा संदर्भामध्ये जर गव्हर्नमेंटला काही लॉज जर बनवायचे असेल तर त्याची सुद्धा बनवण्याची पॉवर कॉन्स्टिट्यूशनने दिलेली आहे. जसं की आपल्या सर्वांना माहित असेल जीएसटीचा मेन पर्पज काय की जीएसटी कलेक्ट करायचा आहे टॅक्सपेअर कडून, पण एखाद्या जीएसटी पेअरनं 5-7 करोडचा टॅक्स गव्हर्नमेंटला नसेल दिलेला तर गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे, प्रॉपर ऑफिसरकडे इव्हन पॉवर आहे टू अरेस्ट दॅट पर्सन. आपल्या सर्वांना कल्पना असेल फेक इन्व्हॉइसिंग वगैरेचे जे वेगवेगळे रॅकेट आता ब्रेक केले जातात, फेक इन्व्हॉइसिंगचे वेगवेगळ्या लोकांना ज्या केसेसमध्ये पकडले जाते तर त्यांना इव्हन अरेस्ट सुद्धा केली जाते. तर त्या कंटेक्स्टमध्ये आपण बघू शकतो की कॉन्स्टिट्यूशननं पॉवर दिलेली आहे विथ रिस्पेक्ट टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू जीएसटी. म्हणजे जीएसटी कलेक्शन सोबत जर आणखी काही गव्हर्नमेंटला निर्णय घ्यायचे असले, म्हणजे कोणाला अरेस्ट करायचंय किंवा काय, तर त्याची सुद्धा पॉवर, त्याचे सुद्धा प्रोव्हिजन, त्याचा सुद्धा लॉ गव्हर्नमेंट बनवू शकतं. बरोबर आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने बऱ्यापैकी मोठी पॉवर दिलेली आहे सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटला. आता त्याच्यानंतर आपण आणखी बघू की लॉ मध्ये किंवा आर्टिकल 246A या आर्टिकल मध्ये काय काय लिहिलेलं आहे. विल हॅव द पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू जीएसटी इम्पोज बाय युनियन ऑर बाय स्टेट. तर पहिला प्रश्न तुमच्या मनात येईल, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा वर्ड इथे आर्टिकल 246A मध्ये लिहिलेला आहे, पण याचं काही डेफिनेशन किंवा याचं काही मिनिंग किंवा याचा काही अर्थ आहे का. तर मित्रांनो जे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा जो वर्ड आहे, हा वर्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी म्हणजे 101st ऍक्ट मध्ये हा डिफाईन केला, आणि ते डेफिनेशन जे आहे ते आर्टिकल 366 सबक्लॉज 12A मध्ये दिलेलं आहे. आणि त्याचं मिनिंग काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय. आता हा खूप महत्वाचा वर्ड आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिल्यांदा इथे हा वर्ड वापरला जातोय आणि तो म्हणजे सप्लाय. याच्या आधी आपल्या सर्वांना कल्पना असेल सेल टॅक्स मध्ये, वॅट मध्ये सेलवर वॅट लागत होता किंवा सेल टॅक्स मध्ये सेल ऍक्टिव्हिटीवर तुम्ही सेल टॅक्स भरत होते. बरोबर आहे. तर तिथे सेल वर्ड होता, पण आता सेल वर्डच्या ऐवजी आपण कोणता वर्ड वापरतोय, सप्लाय. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतंय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय, सप्लाय ऑफ व्हॉट, गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, एक्सेप्ट टॅक्सेस ऑन सप्लाय ऑफ अल्कलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणजे अल्कलिक लिकरचा जर सप्लाय सोडला तर बाकी सर्व गोष्टींच्या सप्लायवर जीएसटी लागेल. बरोबर आहे. पण नोट करा मित्रांनो की आता पहिल्यांदा आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये सप्लाय नावाचा वर्ड वापरतोय. याच्या आधी कधी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये सप्लाय नावाचा वर्ड वापरला गेलेला नव्हता. एका ठिकाणी आपण असं म्हणू शकतो आर्टिकल 366(29)A मध्ये सप्लाय वर्ड हा वापरलेला होता, पण त्याचा इम्पॉर्टन्स तेवढा नव्हता, कारण की सप्लायवर कधी जीएसटी जसं आता आपण लावतो तसा कोणता स्पेसिफिक टॅक्स नव्हता. बरोबर आहे. तर ज्यावेळेस आता पहिल्यांदा आपण हा वर्ड सप्लाय वापरतोय, बरोबर आहे, त्याच्यासोबत काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आणि ते पॉईंट कोणते आहेत की सप्लायवर ज्यावेळेस आपण म्हणतो की आता जीएसटी लागणार आहे बिकॉज इट्स अ टॅक्स ऑन सप्लाय, तर आपल्या सर्वांना समजून घेणं जरुरी आहे की सप्लायचा मिनिंग काय आहे. बरोबर आहे. कारण की जसं आपण म्हणत होतो की मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्ही केलं तर त्यावर तुम्हाला एक्स्ट्रा ड्युटी भरावी लागायची. जर तुम्ही सेल केला तर तुम्हाला सेल टॅक्स किंवा वॅट भरावा लागायचा. जर तुम्ही सर्व्हिस दिली तर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरावा लागायचा. तर आता तुम्ही सप्लाय केला तर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. बरोबर आहे. तर तुम्ही म्हणाल की सप्लायचं मिनिंग काय आहे. मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये सप्लाय नावाचा वर्ड जो आहे तो डिफाईन केलेला आहे का. तर मित्रांनो प्लीज नमूद करून घ्या
की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स डिफाईन केलेला आहे, वर्ड गुड्स वर डिफाईन केलेला आहे, सर्व्हिस वर डिफाईन केलेला आहे, पण सप्लाय जो वर्ड आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिफाईन नाही केलेला. आणि ही खूप महत्वाची बाब आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सप्लाय हा वर्ड डिफाईन नाही आहे. आणि आपण सर्वजणांनी ही गोष्ट नक्कीच नोट केलेली असणार आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये डीम्ड सेल नावाचा कन्सेप्ट डिफाईन होता आर्टिकल 366 सब क्लॉज 29A मध्ये. पण प्लीज नोट करा, सप्लाय हा वर्ड जो आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सध्या डिफाईन नाही आहे. तर तुम्ही म्हणाल मग सप्लायचं मिनिंग कुठेच दिलेलं नाही आहे का? तर असं नक्कीच नाही आहे. सप्लायचं जे मिनिंग आहे ते गव्हर्नमेंटनं डिफाईन केलेलं आहे, पण ते जीएसटी ऍक्ट मध्ये डिफाईन केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण नक्कीच पुढच्या काही स्लाइड्स मध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस आता आपण बघत होतो की बाबा जीएसटीचा जो अर्थ आहे, बरोबर आहे, जीएसटी इज अ टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ एक्सेप्ट टॅक्स ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. तर मला तुम्हाला एक खूप सिंपल प्रश्न विचारायची इच्छा आहे. तर मला सांगा, जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा बारमध्ये गेला, बरोबर आहे, आता सध्या तर नक्कीच लॉकडाऊन असल्यामुळे शक्य नाही, पण अज्युम करा जर तुम्ही गेला तिथे 1,000 रुपयाची तुम्ही लिकर विकत घेतली आणि त्या रेस्टॉरंटनं 10% सर्व्हिस चार्ज लावला, बरोबर आहे, 10% त्यांनी सर्व्हिस चार्ज लावला. तर माझा तुमच्या सर्वांना प्रश्न आहे की 1,000 रुपयाचं लिकरचं बिल, 10% सर्व्हिस चार्ज, बरोबर आहे, तर अशा प्रकारे 1,100 रुपये त्यांनी तुमच्याकडून घेतले. तर मला सांगा, त्या 1,100 रुपयावर जीएसटी अप्लिकेबल होईल का? किंवा 100 रुपयावर जीएसटी अप्लिकेबल होईल का? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये आपण सर्वजण आन्सर देऊ शकता. आय होप तुम्हाला प्रश्न कळालेला आहे. येस ऑर नो? आणि काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. फील फ्री टू आन्सर. नो. 1,100 रुपयावर जीएसटी लागेल का किंवा 100 रुपयावर जीएसटी लागेल का? दोन प्रश्न आहेत, बरोबर आहे. तर मी ते चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन 1 1100 वर लागेल का आणि क्वेश्चन 2 100 वर लागेल का? का दोन्हीवरही लागणार नाही? म्हणजे तर विशालजी, किशोरजी, चंद्रशेखरजी, अनुपजी, जवळपास उत्तर येत आहेत की दोन्हीवर लागणार नाही. लागेल सर, त्यांनी सर्व्हिस दिली ना, सर्व्हिसला पण जीएसटी आहे. बरं, मग कितीवर लागणार? प्रतिभा बीजी म्हणतात नाही लागणार म्हणून. 100 वर पण लागेल. आणि ऍक्च्युली तो सर्व्हिस टॅक्स घेत नाही, तो सर्व्हिस चार्ज घेतोय. हा, सर्व्हिस चार्ज तो घेतो सर्व्हिस टॅक्स घेत नाही सर, पण सर्व्हिस चार्ज घेतोय. तो सर्व्हिस बरोबर आहे. घेतोय त्याचा तो चार्ज घेतोय सर. बरोबर आहे. तर मग टॅक्स लागेल का? लागणार सर. मग 100 वर लागणार का 1100 वर? म्हणजे 100 वर लागेल. हा, अच्छा, केतनजी म्हणतात 1100 वर लागेल. 100 वर लागेल. बरोबर. 1,000 रुपये येतील ते वॅट मध्ये येतील. 1,000 रुपये व्हॅट मध्ये येतात. आता म्हणजे तुम्हाला सर्वांना हा प्रश्न, हा तुम्हाला सर्वांना, हा लिकरला व्हॅट लागतो, एकदम बरोबर आहे सर. हो, आणि 100% 100 रुपयावर जीएसटी लागणार सर. म्हणजे 100 वर जीएसटी लागेल. तर आता ह्या पॉइंटवर म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बऱ्यापैकी लोकांचे कॉन्ट्ररी व्ह्यू आहेत, बरोबर आहे, किंवा मल्टिपल व्ह्यू आलेले आहेत. म्हणजे प्रश्न किती सिंपल आहे, पण ज्यावेळेस आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो जीएसटी मध्ये, एखादा सिंपल प्रश्न पण किती अवघड होतो हे तुम्हाला सर्वांना नक्कीच लक्षात आलेलं असेल या प्रश्नावरून. तर मी आता तुम्हाला सांगतो की जी प्रोव्हिजन आहे, पहिल्यांदा आपण प्रोव्हिजन बघून घेऊ. प्रोव्हिजन काय म्हणते? प्रोव्हिजन काय म्हणते? जीएसटी मीन्स एनी टॅक्स ऑन सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ एक्सेप्ट, म्हणजे जो सप्लाय आहे अल्कोहोलिक लिकरचा, सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनचा जो सप्लाय आहे त्यावर जीएसटी लागणार नाही. हे गव्हर्नमेंटनं कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. तर आता आपण समजून घेऊ की ज्यावेळेस तुम्ही जाऊन त्या हॉटेलमध्ये ऑर्डर करताय, बरोबर आहे, जर मी लिकर घेतली 1,000 रुपयाची तरच सर्व्हिस चार्ज लागणार आहे. म्हणजे जो सर्व्हिस चार्ज आहे तो इन्सिडेंटल आहे, तो मेन सप्लाय नाही आहे. आले का लक्षात? तो इन्सिडेंटल सप्लाय आहे जो टॅग्ड आहे, अटॅच्ड आहे मेन सप्लायला. जर गव्हर्नमेंटनं म्हणलेलं आहे की मेन सप्लायवरच टॅक्स नाही, बरोबर आहे, त्याला एक्सक्लूड केलेला आहे,
आणि तिथे जो वर्ड वापरलेला आहे गव्हर्नमेंटनं, तो तिथे वर्ड वापरलेला आहे सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. तिथे सेल नाही वापरलाय वर्ड, म्हणजे फक्त सेलवर लागणार नाही असं नाही, त्यांनी वापरलेला सप्लाय, म्हणजे त्यामध्ये सेल आणि सर्व्हिस चार्ज या दोन्हीवर सुद्धा येणार नाही असा एक व्ह्यू घेतला जाऊ शकतो. मला कल्पना आहे की ॲज अ जीएसटी ऑफिसर तुमचा व्ह्यू नक्कीच कॉन्ट्ररी असण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, पण मी फक्त एक लिगल पर्स्पेक्टिव्ह हायलाइट करतोय. आणि आता मी बऱ्यापैकी आम्ही काही क्लायंटशी डिस्कस केलेलं आहे मुंबईला वगैरे, तर बऱ्यापैकी टॅक्सपेअरने दोन्ही पण व्ह्यू घेतलेले आम्ही बघितलेले आहेत. कोणी म्हणते की आम्हाला लिटिगेशन नको म्हणून जसं तुम्ही म्हणालात 100 रुपयावर जीएसटी भरायचं तर 100 वर भरतायत, आणि कोणी म्हणतंय की आमचं म्हणणं आहे की आम्ही लिकर सप्लाय करतोय, कारण की एखाद्याने लिकर घेतली तरच सर्व्हिस चार्ज लागेल. असं कधी होत नाही की एखादा माणूस आला आमच्याकडे आणि आम्ही त्याला फक्त सर्व्हिस चार्ज लावला आहे, कारण की सर्व्हिस चार्ज लागणार कधी, जर लिकर घेतली तर 10% त्याच्यावर लागणार, नाही तर लागणारच नाही. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मेन सप्लायला जर जीएसटी नाही तर इन्सिडेंटल सप्लायला सुद्धा जीएसटी लागणार नाही. तर अशा प्रकारे आर्ग्युमेंट घेतलं जाऊ शकतं, डिस्कशन केलं जाऊ शकतं. तर नक्कीच, पण मला कल्पना आहे की व्ह्यू दोन्ही बाजूला जाऊ शकतो, बरोबर आहे, जो तराजू आहे तो दोन्ही बाजूला जाऊ शकतो. पण जसं मी म्हणालो की जिथे वर्ड जो वापरलेला सप्लाय हा ब्रॉड आहे असं टॅक्सपेअरचं म्हणणं असू शकतं. मी असं बिलकुल म्हणणार नाही की तोच व्ह्यू टॅक्सपेअरचाच बरोबर आहे. मी जसं म्हणालो की ॲज अ टॅक्स ऑफिसर तुमचा सुद्धा व्ह्यू बरोबर असू शकतो, पण इन डेज टू कम जर अशा प्रकारचे मॅटर कोर्टात गेले तरच आपल्याला कळेल की फायनल व्ह्यू कोणाचा बरोबर किंवा अप्रोप्रिएट राहील. हा उमेशजी, तुम्हाला मला वाटतं की प्रश्न विचारायचा आहे, तर प्लीज गो अहेड. तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. हा उमेशजी, प्लीज गो अहेड. हॅलो. हा सर, बोला ना. सर, काही रेस्टॉरंट्स पुण्यामध्ये असे आहेत की जे बर्गर्स वगैरे पण विकतात आणि त्यावर सर्व्हिस चार्ज लावतात, मग त्यांच्यासाठी काय आहे म्हणजे? हा नाही, मी मुद्दाम एक्झाम्पल लिकरचं का घेतलं, कारण की लिकरला एक्सक्लूड केलेलं आहे म्हणून. सर, जर एखादा बर्गर विकत असेल तर तिथं प्रश्नच नाही. 100 रुपयाचं बर्गर आहे, 10 रुपये सर्व्हिस चार्ज लावला तर 110 वर तो 5% जीएसटी लावेल, तिथे काही डाऊट नाही. मी मुद्दाम आपण एक्झाम्पलच असं घेतलं जिथं मेन प्रोडक्ट जे आहे त्याच्यावर जीएसटी लागत नाही, कॉन्स्टिट्युशनली त्याला बाहेर केलेलं आहे, म्हणून आपण मुद्दाम घेतलं एक्झाम्पल मध्ये. बाकी ठिकाणी हा प्रॉब्लेम येणार. आणखी 1-2 ठिकाणी सिमिलर प्रॉब्लेम येईल, मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही विषय काढला म्हणून. जर समजा म्यूट करा. हॅलो, म्यूट करता का प्लीज? सर प्लीज अनम्यूट करा. थँक्यू. तर जसं आपण म्हणत होतो की आणखी 1-2 एक्झाम्पल किंवा अशा प्रकारची जिथे थोडं चॅलेंजिंग वाटेल तुम्हाला. तर एखाद्याने प्लॉटचं डेव्हलपमेंट केलं, प्लॉट, बरोबर आहे, डेव्हलप प्लॉट आजकाल विकले जातात ना. तर तुम्हाला आता वाटलं की यार कोरोना वगैरे सारखं वाढतं, हे होतंय, मस्त आपण बंगला बांधून सुखानं राहू, बरोबर आहे, ते सोसायटीत वगैरे क्वारंटाईन वगैरे होण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर बंगला पाहिजे. तर तुम्ही प्लॉट शोधत आहेत आणि एका ठिकाणी तुम्हाला पुण्याच्या आजूबाजूला किंवा तुमच्या होम टाउनला, परभणी, पुसद, जिथे पण तुमच्या गावातपासून तुम्ही येत आहेत, तर त्या ठिकाणी जर तुमचं एखादा प्लॉट तुम्हाला भेटतोय, 20 लाख रुपयाचा प्लॉट आहे, बरोबर आहे, फुल्ली डेव्हलप प्लॉट. तर आता तो जो प्लॉट आहे तो ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपरकडे जाणार तर तो काय म्हणतो की बाबा जवळपास आम्ही 15 लाख 18 लाखाला प्लॉट विकतो, पण आता आम्ही पूर्ण रोड केलाय, तिथं इलेक्ट्रिसिटी आहे, तिथे लाइटिंग आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, याच्यामुळे आम्ही त्याला डेव्हलप प्लॉट म्हणून आता 20 लाख रुपयाला विकत आहे. तर तुमच्या सर्वांसाठी माझा प्रश्न आहे की या ठिकाणी, या एक्झाम्पलमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्लॉट विकत घेताय, डेव्हलप प्लॉट, तिथे जीएसटी लागेल का? फक्त प्लॉट भेटते तुम्हाला, बांधकाम वगैरे तुम्हाला स्वतःला करायचंय, नाही लागणार सर, कारण की तुम्ही मेन Open प्लॉट घेताय, बरोबर आहे. येस, ओपन प्लॉट घेताय. तर त्याचं रिझन काय आहे हे मी तुम्हाला थोड्या कपल ऑफ स्लाइड नंतर सांगेल. ॲज ऑफ ना जसं तुम्ही म्हणताय उत्तर नाही आहे, जवळपास आमचा पण तोच व्ह्यू आहे, पण त्याचं रिझनिंग थोडं पुढे घेऊ. पण एक सर्वांनी आपण म्हणू शकतो की जर एखादा मेन सप्लाय टॅक्सेबल नसेल तर हा प्रश्न तुमच्याकडे भरपूरदा आता येणार आहे की मेन सप्लाय टॅक्सेबल नसेल तर इन्सिडेंटल सप्लायचं काय होणार. मी आणखी एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं की जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी बघाल, इलेक्ट्रिसिटीचं आपल्याला घरी सर्वांना बिल येतं, बरोबर आहे, महिन्याच्या महिन्याला. जर समजा तुम्ही 2-3 महिने एखादं बिल भरलं नाही इलेक्ट्रिसिटीचं तर ते लेट फी लावतात, लेट चार्जेस लावतात. तर त्या लेट चार्जेसवर जीएसटी येईल का?
कारण की इलेक्ट्रिसिटीवर जीएसटी नाहीये. आलं लक्षात? तर मग इन्सिडेंटल जिथं इन्कम असं होतं, जिथं मेन सर्व्हिस एक्झाम्प्टेड असते, मेन सप्लाय एक्झाम्प्टेड असतो, तिथे जिथे आता इन्सिडेंटल इन्कम येणार आहेत तिथं नक्कीच हा प्रश्न आता सारखा तुमच्या टेबलावर येणार आहे की तिथे जीएसटी लागेल का नाही लागणार. आणि या विषयावर आपण नक्कीच चर्चा करू आणखी सुद्धा डिटेलमध्ये, पण ती कधी करू ज्यावेळेस आपण सप्लाय या वर्डचं डिबेट करू किंवा डिस्कशन करू. ठीक आहे. तर आता आपण थोडं पुढे जाऊया. तर मित्रांनो, जसं आपण म्हणालो की जो सप्लाय जो वर्ड आहे हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिल्यांदा वापरलेला आहे, पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये डिफाईन नाही केलेला. बरोबर आहे. आणि मागच्या 70 वर्षाची जर तुम्ही पूर्ण कारकीर्द बघितली इनडायरेक्ट टॅक्सेशनची, तर या इनडायरेक्ट टॅक्सेशनच्या 70 वर्षामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कधी पण गव्हर्नमेंटनं कोणता टॅक्स लावला की तो टॅक्स त्या ऍक्टिव्हिटीवर लागेल का नाही लागेल, किंवा ती ऍक्टिव्हिटी ही मी जी करतोय ही खरंच ती ऍक्टिव्हिटी आहे का नाही, याच्यावर भरपूरदा डिबेट झालेले आहेत. आणि टॅक्सपेयर यांनी दरवेळेस अपोजिट पोझिशन घेतलेली आहे की मला जीएसटी किंवा मला एक्साइज, वॅट, सर्व्हिस टॅक्स नाही भरायचा. बरोबर आहे. आणि त्यामुळे टॅक्सेबल इव्हेंट ज्याला आपण म्हणतो या वर्डवर, जसं एक्साइज मध्ये टॅक्सेबल इव्हेंट होता मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी, सेल टॅक्स मध्ये वॅट मध्ये टॅक्सेबल इव्हेंट होता सेल ऑफ गुड्स, सर्व्हिस टॅक्स मध्ये टॅक्सेबल इव्हेंट होता प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. बरोबर आहे. तर या टॅक्सेबल इव्हेंटवर बऱ्यापैकी डिबेट झालेली आहे, बऱ्यापैकी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ट्रिब्युनलचे जजमेंट आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की येत्या काही दिवसांमध्ये सप्लाय हा जो टॅक्सेबल इव्हेंट आहे, जो गव्हर्नमेंटनं आता मानलेला आहे की बाबा तुम्हाला जीएसटी सप्लायवर भरायचा आहे, तर या सप्लाय वर्डवर सुद्धा हा जो टॅक्सेबल इव्हेंट असणार आहे सप्लाय, याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी जीएसटी ट्रिब्युनलचे जजमेंट, हायकोर्टचे जजमेंट आणि इव्हन सुप्रीम कोर्टचे जजमेंट सुद्धा आपल्या सर्वांना बघवायला भेटतात. बरोबर आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 246A डिस्कस केलं. आता आपण आर्टिकल 269A डिस्कस करू. 246A जसं आपण म्हणालो, 246A मध्ये लिहिलंय जर एखादं ट्रान्झॅक्शन इंट्रास्टेट असेल, इंट्रास्टेट म्हणजे विदिन द स्टेट, महाराष्ट्राच्या आत जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर त्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी महाराष्ट्राचा लागेल. सीजीएसटी आणि एसजीएसटी. बरोबर आहे. सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी त्याच्यावर अप्लिकेबल होईल. पण जर एखादं ट्रान्झॅक्शन इंटरस्टेट असेल, आता इंटरस्टेट म्हणजे काय, जसं की आपल्या सर्वांना कल्पना असेल की जर समजा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, इंडिया आणि इंग्लंडमध्ये मॅच जर झाली तर आपण म्हणतो इंटरनॅशनल मॅच. बरोबर आहे. दोन कंट्री, इंटरस्टेट म्हणजे काय, तर दोन स्टेट मध्ये जर ट्रान्झॅक्शन झालं तर, म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही गुजरातला काही माल विकला, महाराष्ट्रातून तुम्ही जर काय वेस्ट बेंगॉलला काही गुड्स पाठवले, करेक्ट आहे, महाराष्ट्रातून तुम्ही काय दिल्लीला सर्व्हिस दिली, तर त्याला तुम्ही इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स किंवा इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणाल. तर ज्यावेळेस इंटरस्टेट सप्लायचं ट्रान्झॅक्शन जर होतं तर त्या केसमध्ये जी पॉवर दिलेली आहे आयजीएसटी लावण्याची, ती फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गव्हर्नमेंटने दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नुसार जी पॉवर आहे दॅट इज ओनली विथ रिस्पेक्ट टू द इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन, द पॉवर इज ओनली विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. म्हणजे जर एखादं इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स किंवा इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिसचं ट्रान्झॅक्शन असेल त्यावर सीजीएसटी, एसजीएसटी लागणार नाही, तर त्यावर आयजीएसटी लागेल. आणि त्याचं जे बॅकिंग आहे ते तुम्हाला आर्टिकल 269A मध्ये बघायला भेटेल. आता आपण थोडं पुढे जाऊया. तुम्हाला आता कळालं की इंट्रास्टेट वर सीजीएसटी, एसजीएसटी लागतो आर्टिकल 246A नुसार, आणि इंटरस्टेटवर आयजीएसटी लागतो आर्टिकल 269A नुसार. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे, जसं आपण म्हणालो की काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत जे आपण ऑलरेडी बघितल्या, त्यामुळे मी आता सध्या फॉर द टायमिंग स्किप करतो. आणि ती इम्पॉर्टंट डेफिनेशन कोणतं होतं, आर्टिकल 366 मधलं 12A, जे आता आपण जस्ट बघितलं होतं 12A मध्ये. आणि ते कोणतं होतं, तर जीएसटीचं डेफिनेशन, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं डेफिनेशन. तर चला मित्रांनो, आता आपण बाकी आता थोडं प्रोसीड करू. बरोबर आहे. म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशनचे जे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहेत ते आता आपल्या जवळपास बघून झाल्यात. बरोबर आहे. आपण आर्टिकल 265 बघितलं, आर्टिकल 366 बघितलं, 246A बघितलं, आणि आपण अशा प्रकारचे 4 महत्वाचे आर्टिकल आपण बघितले. बरोबर आहे. तर 4 डायमेन्शन मधलं कॉन्स्टिट्यूशनचं डायमेन्शन आपण समजून घेतलं जीएसटीच्या संदर्भातलं. आता आपण पुढचे पॉईंट किंवा पुढचे मुद्दे समजून घेऊ. तर सेकंड जो डायमेन्शन आहे तो आहे जीएसटी ऍक्टचा. बरोबर आहे. तर जीएसटी ऍक्ट मध्ये तुम्ही म्हणाल की आता किती सेक्शन आहेत, किती प्रोव्हिजन आहे जे आपण सर्वांनी बघायला पाहिजे.
जीएसटी ऍक्ट मध्ये जर तुम्ही प्रोव्हिजन बघायला गेलात तर नक्की जीएसटी ऍक्ट मध्ये तुम्हाला जवळपास 174 सेक्शन दिसतात, 174. पण याचा अर्थ असा आहे का की जर तुम्हाला जीएसटी ऍक्ट समजायचा आहे तर 174च्या 174 तुम्ही प्रोव्हिजन समजून घ्यायला पाहिजेत? तर आन्सर आहे नक्कीच नाही. तुम्हाला फक्त सिलेक्ट काही प्रोव्हिजन जरी समजल्या, महत्वाचे काही सेक्शन जरी कळाले तरी तुम्हाला बऱ्यापैकी जीएसटी लॉचा अंडरस्टँडिंग येईल. तर तुम्ही म्हणाल हे कोणते सेक्शन आहेत, कोणते प्रोव्हिजन आहेत जे ऍज अ ऑफिसर आम्हाला कंपल्सरीली माहिती पाहिजे? म्हणजे ओव्हरऑल जर मला ओव्हरव्ह्यू घ्यायचा असला तर कोणकोणते सेक्शन आहेत? तर चला मित्रांनो आपण ते समजून घेऊया. जे पहिलं सेक्शन आहे ते आहे चार्जिंग सेक्शन. तर आपण सर्वजण मान्य कराल की जीएसटी ऍक्ट मध्ये किंवा इनडायरेक्ट टॅक्स लॉ मध्ये कधी पण जे सर्वात महत्वाचं सेक्शन असतं ते असते चार्जिंग सेक्शन. कारण की चार्जिंग सेक्शन मध्ये लिहिलेलं असतं की बाबा तो जो टॅक्स आहे तो कोणत्या ऍक्टिव्हिटीवर लागणार, कोणत्या व्हॅल्यूवर लागणार, कोणत्या रेटनं तो टॅक्स पे होणार आणि कोण तो टॅक्स पे करणार. अशा प्रकारचे 4 महत्वाच्या गोष्टी ह्या चार्जिंग सेक्शन मध्ये लिहिलेल्या असतात. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, हा जो चार्ज आहे आपण जसं डिस्कस केलं, चार्ज जो आहे जीएसटीचा तो कशावर लागतो? तो लागतो सप्लाय या ऍक्टिव्हिटीवर. मग तुमचा पहिला प्रश्न असेल की सप्लायचं मिनिंग काय आहे? तर सप्लायचं जे मिनिंग आहे ते सेक्शन 7 मध्ये दिलेलं आहे जीएसटी ऍक्ट मध्ये. त्यानंतर नॅचरली नेक्स्ट पॉईंट येईल की बाबा आणखी कोणकोणते सेक्शन महत्वाचे आहेत? तर टाइम ऑफ सप्लाय, बरोबर आहे, म्हणजे जीएसटी कधी भरायला पाहिजे, ऍडव्हान्स जर भेटला तर त्यावर भरायचा का नाही ते आपल्याला बघावं लागेल आणि ते लिहिलेलं आहे सेक्शन 12, 13, 14 मध्ये. त्यानंतर कोणत्या व्हॅल्यूवर आपण जीएसटी भरायला पाहिजे तो लिहिलेला आहे सेक्शन 15 मध्ये. आपण कशाचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं, कशाचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही, कोणत्या कंडिशन त्याच्यासाठी फुलफिल करायच्या ते लिहिलेलं आहे सेक्शन 16, 17 आणि 18 मध्ये, बरोबर आहे. ऍडिशनली आणखी काही महत्वाचे सेक्शन आहेत जसे की सेक्शन 174 आहे जो म्हणतो की ओल्ड ट्रान्झिशन ऑफ लॉ बद्दल बोलतो, बरोबर आहे. सेक्शन 171 आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा जे अँटी प्रॉफिटरिंग प्रोव्हिजन आहेत त्या फॉलो केलेल्या पाहिजेत. किंवा सेक्शन 9 सब क्लॉज 4 येतो ज्याच्यामध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम बद्दल बोललेलं आहे. तर अशा प्रकारे हे काही मॅक्रो लेवलचे किंवा महत्वाचे हे प्रोव्हिजन आहेत जे आपल्या सर्वांना माहिती पाहिजेत, बरोबर आहे. तर कोणकोणते सेक्शन आहेत ते तुम्हाला जर सर्वांना लिहून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. सेक्शन 9 जे चार्जिंग सेक्शन आहे, सेक्शन 7 ज्याच्यामध्ये सप्लायचा मिनिंग दिलेला आहे, सेक्शन 12, 13, 14 ज्यामध्ये टाइम ऑफ सप्लाय दिलेला आहे, सेक्शन 15 ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय दिलेला आहे, सेक्शन 16, 17, 18 ज्याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट या विषयावर लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 4-5 मेन किंवा की सेक्शन आहेत जे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे आणि आपण या सेक्शन बद्दल सुद्धा आता येत्या काही मिनिटांमध्ये डिस्कस करणार आहेत, बरोबर आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर जसं आपण म्हणालो की जे सगळ्यात महत्वाचं सेक्शन आहे ते आहे चार्जिंग सेक्शन. तर पहिल्यांदा समजून घेऊ की चार्जिंग सेक्शन जे आहे, बरोबर आहे, हे चार्जिंग सेक्शन जे प्रोव्हिजन आहे याच्याबद्दल काही सुप्रीम कोर्ट वगैरेचं काही म्हणणं आहे का किंवा सुप्रीम कोर्टाचं काही जजमेंट आहे का? तर मित्रांनो चार्जिंग सेक्शन जसं मी म्हणालो की हे खूप महत्वाचं असतं, बरोबर आहे. कोणत्या पण इनडायरेक्ट टॅक्स लॉ मध्ये किंवा डायरेक्ट टॅक्स लॉ मध्ये हे चार्जिंग सेक्शन इज द फाउंडेशन बेसिस आहे ज्याच्या बेसिसवर चार्ज किंवा टॅक्सची लेवी ही क्रिएट होते, बरोबर आहे. आणि गोविंद सरन, गंगा सरन वर्सेस सीएसटी या जजमेंट मध्ये 1985 ला सुप्रीम कोर्टाने लिहिलेलं आहे की चार्जिंग सेक्शन मध्ये 4 महत्वाच्या गोष्टी कंपल्सरी पाहिजेत. पहिली गोष्ट की बाबा ती जी जीएसटी किंवा जो पण टॅक्स तुम्ही लावणार आहे तो कोणत्या ऍक्टिव्हिटीवर लागतो, म्हणजे टॅक्सेबल इव्हेंट काय आहे, तो कोणत्या रेटनं लागतो, तो कोणत्या व्हॅल्यूवर लागतो आणि तो कोणी पे करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे टॅक्सेबल इव्हेंट काय, त्याच्यानंतर व्हॅल्यू काय, त्याच्यानंतर रेट काय आणि पर्सन काय, म्हणजे कोणी तो पे करायला पाहिजे. तर आपण आता सेक्शन 9 हा जो जीएसटीचा जो चार्जिंग सेक्शन आहे तो समजून घेऊ आणि त्यामध्ये या 4 गोष्टी आहेत का नाही ते आपण समजून घेऊ. तर सेक्शन 9 जो आहे इट रीड्स ॲज म्हणतो सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2. म्हणजे सबसेक्शन 2 जो आहे याला सब्जेक्ट टू करून ही प्रोव्हिजन आहे. आणि सबसेक्शन 2 जर तुम्हाला बघायचं असेल तर सबसेक्शन 2 मध्ये लिहिलेलं आहे पेट्रोल, डिझेल, क्रूड, एटीएफ, नॅचरल गॅस, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींवर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे एक्साइज आणि वॅट लावणार हे लिहिलेलं आहे.
म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट मधले जे 5 प्रोडक्ट आहेत त्यावर जीएसटी लागणार नाही. पण हे टेम्पररी पिरियड साठी गव्हर्नमेंटने एक्सक्लुजन केलेलं आहे. आज न उद्या पेट्रोलियम प्रोडक्ट सुद्धा जीएसटी मध्ये येणार आहेत. पण तोपर्यंत जोपर्यंत पेट्रोलियम प्रोडक्ट जीएसटीच्या अँबिट मध्ये येत नाही तोपर्यंत द सेक्शन 9 सेज सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2. म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्टवर जीएसटी लागणार नाही. कोणते पेट्रोलियम प्रोडक्ट? 5 प्रोडक्ट फक्त, बरोबर, जे आपण आता डिस्कस केले, क्रूड, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, एटीएफ आणि दिस 4 to 5 प्रोडक्ट, करेक्ट. तर यावर जीएसटी लागणार नाही. ते सोडून बाकीच्या सर्व प्रोडक्टवर जीएसटी लागेल. तर सेक्शन काय म्हणतं? देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड एज सेंट्रल जीएसटी. म्हणजे स्टेट जीएसटी लॉ मध्ये इथे लिहिलेलं असेल स्टेट जीएसटी, बरोबर आहे. ऑन ऑल इंट्रा स्टेट सप्लाईज, म्हणजे जेवढे पण विदिन द स्टेट सप्लाय होतात त्याच्यावर सीजीएसटी आणि एचजीएसटी लागेल. जसं आपण डिस्कस केलं, जर इंटर स्टेट सप्लाय असेल तर आयजीएसटी, बरोबर आहे, आणि जर इंट्रा स्टेट असेल तर सीजीएसटी तुम्हाला भरावा लागतो. सीजीएसटी आणि एचजीएसटी आपल्याला भरावा लागेल, करेक्ट. सो इट्स अ टॅक्स ऑन ऑल इंट्रा स्टेट सप्लाईज. इंट्रा स्टेट सप्लाईज म्हणजे विदिन द स्टेट सप्लाईज वर जीएसटी लागेल, करेक्ट. अँड विदिन द स्टेट सप्लाय ऑफ व्हॉट? सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ. तुम्ही बघाल की इथे सुद्धा एक्सेप्ट ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, म्हणजे लिकरच्या सप्लायवर इथे सुद्धा एक्सक्लूड केलेलं आहे चार्जिंग सेक्शननं. चार्जिंग सेक्शन स्वतः म्हणते की सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकरवर जीएसटी लागणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय ऑन द व्हॅल्यू डिटरमाइन अंडर सेक्शन 15, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूवर लागणार? सेक्शन 15 मध्ये जी व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे त्याच्यावर. अँड ॲट सच रेट नॉट एक्सिडिंग 20% ॲज मे बी नोटिफाईड, म्हणजे रेट ऑफ टॅक्स विल बी नोटिफाईड, बरोबर आहे. अँड कलेक्टेड अँड पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. म्हणजे सेक्शन 9 मध्ये आपण जर बघायला गेलं तर स्पेसिफिकली लिहिलेलं आहे टॅक्सेबल इव्हेंट काय आहे. टॅक्सेबल इव्हेंट काय आहे? इट इज इंट्रा स्टेट सप्लाय. सेकंड व्हॅल्यू लिहिलेली आहे, व्हॅल्यू ॲज डिटरमाइन अंडर सेक्शन 15. रेट लिहिलेला आहे, रेट ॲज मे बी नोटिफाईड. आणि पर्सन कोण लिहिलेला आहे? कलेक्टेड अँड लेविड ऑर कलेक्टेड अँड पेड बाय टॅक्सेबल पर्सन. अशा प्रकारे चारही गोष्टी ज्या सुप्रीम कोर्टने गोविंद सरन गंगासरन मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, नमूद केलेल्या आहेत, त्या चारही गोष्टी या चार्जिंग सेक्शन मध्ये जीएसटीच्या आहेत, बरोबर आहे. आता या चार्जिंग सेक्शनच्या संदर्भामधले काही प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊ. मी तुमच्या सर्वांना आता विचारतो. तर चार्जिंग सेक्शन मध्ये जे पहिला जो वर्ड आहे जीएसटी इज पेएबल ऑन ऑल इंट्रा स्टेट सप्लाईज, बरोबर आहे. इथं वर्ड काय वापरलेला आहे? सप्लाईज. तर मला तुम्हाला विचारायचंय, जर ऍज अ कन्सल्टंट, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट मी वर्षभरातून एकच काम केलं आणि माझी फी होती 1 करोड रुपये. किती होती माझी फी? 1 करोड. तर मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय की माझ्या ज्या फी जी 1 करोड रुपयाची अमाऊंट चार्ज केली त्याच्यावर जीएसटी लागेल का? एकच मी काम केलंय वर्षभरात, एकच ऍडवाइस दिली आणि 1 करोड रुपये मला भेटले. तर थ्रेशोल्ड तुम्हाला माहित आहे 20 लाखाच्या पुढे आहे. तर माझ्या सर्वांना प्रश्न आहे, जीएसटी मला भरावा लागेल का? येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. तुम्हाला सर्वांना प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला लक्षात आलंय का? जर आपण बघितलं जे चार्जिंग सेक्शन आहे त्यामध्ये टर्मिनॉलॉजी काय लिहिलेली आहे? ऑन ऑल इंट्रा स्टेट सप्लाईज, बरोबर आहे. तिथं वर्ड आहे सप्लाईज, म्हणजे प्लुरल वर्ड आहे. पण मी तुम्हाला म्हणतोय सिंग्युलर ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर आहे. तर प्लुरल वर्ड जर असेल तर एकापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाल्यावर जीएसटी लागेल का? सिंगल इव्हेंटला पण लागायला पाहिजे. सिंगल इन्व्हॉइसला पण लागेल का? पण का कसा लागेल? इथे तर वर्ड सप्लाईज लिहिलेला आहे. ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाय नाही लिहिलेलं, प्लुरल म्हणजे बहुवचन नाही, बहुवचन वापरलेलं आहे ना, अनेक वचन, एक वचनी नाही वापरलेलं त्यांनी. ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाय म्हणजे एकापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन असताल तरच जीएसटी लागेल. जर असं मी म्हणालो तर सर इथं सर्व्हिस असते कधी सिंग्युलर नसते सर, प्लुरल मध्येच असते सर्व्हिस. हा, पण आता गव्हर्नमेंटने वापरताना गुड्स किंवा सर्व्हिसला नाही, म्हणजे सर्व्हिस पकडताना एक सर्व्हिस असे कधी पकडू शकत नाही आपण. ते म्हणजे सर्व्हिस शब्दामध्येच मल्टिपल ऍक्टिव्हिटी असतात.
हा पण सर्व्हिस शब्दाला नाही ना, ते ऑल इंट्रास्टेट सप्लाईज म्हणजे इंट्रास्टेट नंतर त्यांनी सप्लाय वर्ड वापरलेला आहे. गुड्स आणि सर्व्हिसेसच्या नंतर नाही, तर गुड्स आणि सर्व्हिसेस वर्डच्या आधी वापरलेला आहे त्यांनी, ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. तर मी म्हणेल की बाबा एक सप्लाय नाही, माझे बऱ्यापैकी सप्लाय असतील तरच मी जीएसटी भरेल. एकच सप्लाय असला तर जीएसटी लागत नाही, कारण की त्यांनी लिहिलं असतं तसं. तर आय अग्री, माझं पण तेच व्ह्यू असेल की जीएसटी भरावं लागेल, पण रिझन काय असेल? तर त्याचं एक जे रिझन असू शकतं, मला वाटते कोणाचा तरी व्हिडिओ चालू झालेला आहे चुकून, कोणाचा तरी व्हिडिओ चालू झालेला आहे, पवार वगैरे कोणी. तर आपण जर बघायला गेलं जीएसटीच्या कंटेक्स्टमध्ये, तर सप्लाईज जो वर्ड आहे, बरोबर आहे, सप्लाईज जो वर्ड आहे, सप्लाईज जरी वर्ड वापरलेला असला जीएसटी लॉ मध्ये, तर जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की जर एखाद्या टॅक्स लॉ मध्ये किंवा लॉ मध्ये प्लुरल वापरलेला असेल तर इट विल इन्क्लूड सिंग्युलर, आणि सिंग्युलर वर्ड वापरलेला असेल तर इट विल इन्क्लूड प्लुरल, बरोबर आहे. तर त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी करायची काही गरज नाहीये. जरी तिथे सप्लाय वर्ड वापरला तरी सुद्धा इट विल इन्क्लूड अ सिंगल सप्लाय ऑल्सो, म्हणजे जीएसटी त्या माणसाला भरावं लागेल एक जरी ट्रान्झॅक्शन असलं तरी. आता आणखी काही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर तिथे वर्ड लिहिलेला आहे गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, बरोबर आहे. सप्लाय ऑफ व्हॉट ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. तर मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो. तुम्ही एखाद्या बिल्डरकडे गेलात, बरोबर आहे, आणि तुम्हाला एखादा फ्लॅट विकत घ्यायचा अंडर कन्स्ट्रक्शन. तर पुण्यामध्ये तुम्ही फ्लॅट बघितला आणि तो म्हणतो की बाबा काहीतरी 80 लाख रुपयाला 1 करोड रुपयाला फ्लॅट आहे. तर तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचा आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर त्या अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर त्या बिल्डरने जीएसटी लावायला पाहिजे का? लावलाच पाहिजे सर. लावलाच पाहिजे. पण का लावला पाहिजे? अंडर कन्स्ट्रक्शन आपण त्याला पैसे देतोय आणि तो मटेरियल लोकांकडून विकतच म्हणजे घेतोयच ना, त्यांची ते बिल जीएसटी लावतोच तो आपल्याला मॅक्झिमम आपण फ्लॅट घ्यायला गेलो तर. हा तो लावतोय, पण मी म्हणतो चार्जिंग सेक्शन नुसार, जीएसटीच्या चार्जिंग सेक्शन नुसार त्यांनी लावायला पाहिजे का? हो सर, तो रेडी पोझिशन मध्ये विकलं तर तो नाही लावू शकत ना. हा पण अंडर कन्स्ट्रक्शन विकतोय तो. घेतलाच पाहिजे सर मग जीएसटी. हा आपल्या नाही घेतलाच पाहिजे, मी तुमच्यासोबतच आहे, घेतलाच पाहिजे. पण मी म्हणतोय की काय लावायला पाहिजे? चार्जिंग सेक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे? जीएसटी कधी लागणार? तो ज्या मटेरियलचं वगैरे घेतो तो नंतर तो सेटअप वगैरे पण दाखवतो ना सर. असं आपण अज्युम करू सेटअप नाही घेत आहे, चला सेटअप घेत नाही. आपण सेक्शनवर आहे, सेक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे सर? सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, बरोबर आहे. तर तुम्ही बिल्डरकडे ज्यावेळेस जाता तर तुम्ही गुड्स विकत घेतायत का? आपण दुकानात जाऊन मटेरियल घेऊ ना. मला जर सिमेंट स्टील ब्रिक्स घ्यायचं तर मी हार्डवेअरच्या दुकानात जाणार, बरोबर आहे. त्याने विकत घेतले, आपण फ्लॅटच विकत घेतोय ना सर त्याच्याकडून. हा पण आता इथे प्रॉब्लेम काय, मी हायलाइट तोच पॉइंट करतोय की जीएसटी लॉ मध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आणि जीएसटी लॉ मध्ये सुद्धा जे शब्द प्रयोग केलेले आहेत, जे शब्द वापरलेले आहेत, बरोबर आहे, जर ते आपण शब्दशः जर ते शब्द वाचले तर प्रॅक्टिकली असं म्हणू शकतो की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर सुद्धा जीएसटी येणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो काय असा आर्ग्युमेंट घेतला जाऊ शकतो. तर जसं तुम्हाला स्लाइड दिसते, माझी स्लाइड दिसते, आता स्लाइड दिसत आहे? दिसते ना, परफेक्ट. बघा आता इथे वर्ड काय वापरलेला आहे बघा, गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, बरोबर आहे. म्हणजे जीएसटी कधी लागणार? जर तुम्ही गुड्स विकले तर, करेक्ट. तर गुड्स म्हणजे काय? लॅपटॉप विकले, मोबाईल विकला, बरोबर आहे, त्याला गुड्स तुम्ही म्हणणार. तर बिल्डर तुम्हाला गुड्स विकतोय का? मला नाही वाटत की बिल्डर तुम्हाला गुड्स विकतोय, बरोबर आहे. तर ऑर सर्व्हिस, बरोबर आहे. जर तुम्ही एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कुरिअर कंपनीकडे जर गेला तर तुम्हाला तो सर्व्हिस देतो, बरोबर आहे. टेलिफोन कंपनी, इंटरनेट कंपनी सर्व्हिस देतात तुम्हाला. तर तुम्ही म्हणू शकता की ते सर्व्हिस देतात म्हणून ते जीएसटी भरणार. पण बिल्डर तुम्हाला सर्व्हिस देतोय का? तर गुड्स पण देत नाही आणि सर्व्हिस पण देत नाही, बरोबर आहे. तर तिसरा वर्ड आहे बोथ. तर बिल्डर तुम्हाला बोथ देतोय का? बोथ म्हणजे काय? बोथ या शब्दाचा अर्थ काय? गुड्स अँड सर्व्हिसेस, बरोबर आहे.
आता आपण मराठी सिरियल मध्ये भरपूरदा बोथ शब्दाचा अर्थ वेगळा होतो, बरोबर. मराठीमध्ये पती पत्नी बोथ असतं, करेक्ट. पण आपण जीएसटी लॉ मध्ये जर बघायला गेलं, बोथ म्हणजे फक्त दोनच, बरोबर आहे. टीव्ही सिरियल मध्ये बोथ म्हणलं की 3 होऊन जातात, करेक्ट. पण जर आपण जीएसटी लॉ बघायला गेलं तर बोथ म्हणजे फक्त ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट विकत घेता, फ्लॅट, बरोबर आहे, तुम्हाला गुड्स भेटतात, म्हणजे सिमेंट स्टील ब्रिक्स भिंती भेटतात, सर्व्हिस भेटते. आवाज येतो मला ते कोणाचा. हॅलो, प्रियाजीचा किंवा कोणाचा आवाज येतो मला, व्हिडिओ पण चालू आहे. Yes. तर आपण म्हणत होतो की ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट विकत घेतो, आपण एखादा अपार्टमेंट विकत घेतो, तर तिथे तुम्ही गुड्स विकत घेता, कारण सिमेंट स्टील ब्रिक्स भेटतंय. तुम्ही तिथे सर्व्हिस सुद्धा घेताय, कारण की ते लेबर वगैरेची सर्व्हिस तो बिल्डर तुम्हाला देतोय, बरोबर आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही घेऊन आणखी एक तिसरी गोष्टी सुद्धा तुम्हाला विकत भेटते, आणि ती म्हणजे अनडिवायडेड शेअर ऑफ लँड. जर उद्या बिल्डिंग खाली पडली तर त्या बिल्डिंगचा जो प्लॉट असतो, त्या प्लॉटच्या एका भागावर तुमचा हक्क असतो, बरोबर आहे, ज्याला अनडिवायडेड शेअर ऑफ लँड म्हणतात. जर तुम्ही चार्जिंग सेक्शन जर बघितलं तर तिथे कधी लागणार, जर गुड्स विकले तर, सर्व्हिस विकली तर, किंवा बोथ म्हणजे दोन गोष्टी एकत्र विकल्या तर. पण ज्यावेळेस तुम्ही बिल्डरकडे जाता, तुम्हाला 3 गोष्टी एकत्र भेटतात, बोथ नाही. 3 गोष्टी कोणत्या? गुड्स, सर्व्हिस आणि अनडिवायडेड शेअर ऑफ लँड. त्यामुळे एखाद्याने जर खरंच ते म्हणतात बाल की खाल निकालना, तसं जर एखादा शब्द प्रयोगाचा जसाचा तसा जर अर्थ घेतला तर हा मॅटर नक्कीच सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टापर्यंत नेऊ शकतो, आणि तो म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशन नुसार किंवा जीएसटी ऍक्ट नुसार ज्यावेळेस एखादा बिल्डर फ्लॅट विकत असेल तर तो बोथ नाही विकत आहे, तो 3 थिंग्स टुगेदर विकत आहे, आणि 3 गोष्टी एकत्र विकल्यावर जीएसटी येऊ शकत नाही, असे एक आर्ग्युमेंट घेतल्या जाऊ शकतं, बरोबर आहे. तर मी जस्ट तुम्हाला पॉईंट हायलाइट करतोय. मी असं नाही म्हणत की आमचे कोणते क्लायंट पे नाही करत, रादर आमचे सर्वच क्लायंट या अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट विकताना जीएसटी भरतात, कलेक्ट करून भरतात, बरोबर आहे. सगळे बऱ्यापैकी बिल्डर भरत पण आहेत. पण मी जस्ट हायलाइट करतो की कसं आपण लॉ वाचला जातो, बरोबर आहे, कसं लॉचा जो मिनिंग असतो तो काढला जातो. आय होप तुम्हाला सर्वांना तो लॉचा मिनिंग लक्षात आला की कशा प्रकारे रीड केला जातं आणि कशा प्रकारे इंटरप्रिट केला जातं, बरोबर आहे. परफेक्ट. तर देशमुख सर, आतापर्यंत आपण जे डिस्कस केलंय, हॅलो, तर आपण मला 1.5 तास झालेला आहे, 5-7 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे. हो चालेल, हरकत नाही सर. तर 5-7 मिनिटं ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सप्लाय, जो आपला नेक्स्ट महत्वाचा विषय आहे, त्याच्यावर डिस्कस करू. तर 3:28 झालेला आहे, मला ते 3:35-37 आपण स्टार्ट करू 10 मिनिटात. हो चालेल, ठीक आहे. चालेल. तर लेट्स टेक अ टी ब्रेक, वॉशरूम ब्रेक वगैरे, 10 मिनिट्स रिलॅक्सेशन ब्रेक, आणि 10 मिनिटात परत आपण चालू करू. मग 4:30 पर्यंत आपण नॉन स्टॉप कंटिन्यू करू. ठीक आहे. आणि मीन वाईल मी तर अवेलेबल आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्सवर टाका. मी वाचून माझ्या प्रकारे जेवढे उत्तर देऊ शकतो तेवढे मी उत्तर देतो. लेफ्ट करू नका रे, होल्ड करून ठेवा.